महाराज नामदेवराय एके दिवशी पायाची सेवा मागतात, चरण सेवा मागतात, असं काय आहे? तर त्या महाराजांनी सांगितलं, त्या पायात इतकं सुख आहे की जगातली सर्व सात्विक सुख आहेत फक्त त्या पायात आहेत. तुका म्हणे काही न मागवा. चर्चा आहे की असं काय वाटलं असेल नामदेवरायला की जेणेकरून भगवंताचे पाय मागितले. पायाची सेवा कोणी मागतच नाही बरं. बरीच सगळीच माणसं मेवा मागणारी असतात. सेवा नको असं वाटते, नको वाटते सेवा. आणि शिवाय पायाची सेवा काय पडलं असेल त्या सेवेमध्ये? मला श्रुती सुद्धा उभी राहिली. श्रुती म्हणजे विश्वातली पहिली पत्रकार. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. श्रुतीनेही प्रश्न केला यमधर्माना, धर्मराजांना केला. धर्म म्हणजे पांडवांचे बंधू नाही, यमधर्म म्हणजे माणसं नेतो तो नाही, हा धर्मराज. त्या धर्मराजाला श्रुतीचा प्रश्न आहे, काय असेल कलियुगामध्ये नामदेवराय नावाचे एक संत होऊन गेले, वारकरी होऊन गेले, आणि ते सरळ सरळ एवढा मोठा अधिकार असताना भगवंताच्या पायाची सेवा मागतात. काय असेल त्या सेवेत? नामदेवराय म्हणजे सामान्य नव्हते बरं. नामदेवरायनं चंद्रभागेच्या वाळवंटात हात घातल्याच्या नंतर मोठी जेवढे खडे येतील वाळूचे तेवढे परीस बनवायची ताकद नामदेवरायच्या स्पर्शास होती. प्रत्यक्ष वाळवंट परीस केले. आरतीत गोड सुवर्ण आलं नामदेवरायच्या की हे वाळवंट नुसतं हातात, वाळू जर हातात घेतली तर तेवढ्या खड्याची परीस करण्याची ताकद ज्यांच्या ते नामदेवराय किती मोठे असतील कल्पना करा. आणि एवढा मोठा अधिकार असताना भगवंताच्या पायाची सेवा मागावी, काय असेल? श्रुती सगळ्यांकडे गेली. धर्मराजांनी सांगितलं, श्रुती माते, वारकरी संतांच्या बाबतीत त्यांचं मोजमाप काढण्यासाठी आमच्याकडे तराजू नाही. त्या अर्थी वारकरी संप्रदाय किती मोठा आहे लक्षात घ्या, किती मोठा संप्रदाय. आणि या संप्रदायाचं माप काढण्यासाठी आमच्याकडे पारडं नाही, तराजू नाही. श्रुती माते, तुला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर तू एखाद्या वारकऱ्यांकडे जा. आणि श्रुती वारकऱ्याकडे गेली आणि पायाची सेवा मागतात, चरण सेवा मागतात. असं काय आहे? तर त्या महाराजांनी सांगितलं, त्या पायात इतकं सुख आहे की जगातली सर्व सात्विक सुख आहेत फक्त त्या पायात आहेत. तुका म्हणे काही न मागवा. मातेला उत्तर दिलं, हे श्रुती माते, जेवढी सात्विक सुख आहेत का ती सगळी त्याच्या पायावर लपलेली आहेत. तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही, सर्व सुख ज्याच्या पायावर आहेत. मग नामदेवराय दुसरं कशाला मागतात? चरण सेवा अखंडित. पण श्रुती फार चिकित्सक होती भाऊ. श्रुतीनं प्रश्न केला, देवाच्या पायावरची सुख ब्राह्मणालाच भेटतात का? क्षत्रियाला भेटतात का? वैश्याला भेटतात का? शूद्राला भेटत नाहीत का? तर महाराजांनी सांगितलं, श्रुती माते, देवाच्या पायावरचे सुख कोण्याही जातीचा संबंध नाही, कोण्याही पंथाचा संबंध नाही. देवाच्या पायावरची सुख प्राप्त करण्यासाठी ती दृष्टी घेऊन जावं लागल. आणि त्या दृष्टीनं त्याचे पाय पाहिले, त्याचं रूप पाहिलं, त्याच्या पायावर त्या अंतकरणाने जर डोकं ठेवलं तर त्या व्यक्तीला ते सुख प्राप्त होतं. इतकी त्याच्या पायातली पावर आहे. विठाला का नामदेवराय चरण सेवा मागतात? तरुणांना सांगतो, जात जा कधी राजांनो पंढरपूरला, जात जा रे राजांनो, जात जा. गरज आहे राजो, अरे पंढरपूरला जाण्याची फार अशी गरज आहे. काय होतंय हल्ली लोकांचा एकच विचार आहे, वय संपल्यावर मारुद्रबा पंढरपूरला जावा, आता केस पिकले, आता ते काय पंढरपूरलाच जाण्याच्या लायकी. असं नसतं राजो. अरे या वयात तरुणात तुम्ही तरुणांनी पंढरपूरला जा. बघा हेच वय आहे त्या विटेवरच्या मालकाचं कामाचा व्याप. मी असं म्हणत नाही तुम्ही महिन्याला जा, आम्ही आहेत ना महिन्याला जायला, आम्ही जायला पाहिजे दर महिन्याला. तुम्ही वर्षाच्या 4 वाऱ्या किंवा 2 वाऱ्या किंवा राहिले मधल्या त्या गर्दीतल्या वाऱ्या, एखाद्या मधल्या एकादशीला किंवा एकादशी ओघळता मध्ये जा. बघा विटेवरच्या मालकाचं रूप बघा, त्याचं मुख बघा, त्याचे पाय बघा, बघा ती अवस्था. राजू हो, धर्माचं मूर्तिमंत स्थळ कोणतं असेल आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि नामाचा प्रचार करण्याची ताकद तुमच्यात येईल. जात जा तरुणांनो, जात जा. बघा तिथे गेल्यावर कोणाकोणाचा उद्धार होईल, तुमचा होईल नवल नाही, तुमचं होईल नवल नाही. त्या पायात इतकी मोठी ताकद आहे. टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा एक तृतीयपंथी व्यक्ती पंढरपूरला गेला. टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा. भाऊ किती किंमत देतो आपण त्यांना? शिवाजीराव किती किंमत देतो, किती किंमत देतो? बाळासाहेब देऊ शकतो आपण किंमत. फार काय झालं तर मोठ्या अंतकरणाने खिशात हात घालून 10-5 रुपये त्यांना आपण देऊ शकतो. असंच ना साहेब, याच्या व्यतिरिक्त देऊ शकतो का? तुम्ही फारसा आदर करून घरी आणू शकता का त्यांना?
नाही. इतकी सामान्य व्यक्ती एका वारकऱ्याचं ऐकून पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं स्नान आटपलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केली आणि मग मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेले. आज ज्यांचा जन्म आहे भगवान गणेशाचा, मंदिराचं मोठं महाद्वार ओलांडल्याच्या नंतर डाव्या हाताला साक्षी गणपती आहेत, भगवान गणेश आहेत, विघ्नहार बाप्पा आहे, त्यांनाही प्रणाम केला. पुढे गेल्याच्या नंतर एक पार आहे, त्या पाराचं नाव गरुड पार आहे, गरुड पार. त्या पाराचंही दर्शन घेतलं. पुढे गरुड खांब आहे, त्या खांबाचंही दर्शन घेतलं. गरुड हे भगवंताचे पिये आहेत. त्या ढवळ्या कपड्यावाल्याचे जसे पिये असतात नाही, आमदाराचे, खासदाराचे, मंत्र्यांचे जसे पिये असतात का, तसा जगाच्या बापाचा पिये गरुड आहे. हा, पिये पिये. कारण गरुडाची अनुमती असल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटतच नाही, कारण त्याच्याकडे जावंच लागतं. हे बाळासाहेब दर महिन्याला आमच्या सोबत असतात, या गावचे जावई आहेत ते बाळासाहेब काळे, दर महिन्याला पंढरपूरच्या शुद्ध वारीला सोबत असतो आम्ही. कारण पंढरपुरातल्या मालकापाशी गेल्याच्या नंतर सरळ सरळ एखादा फुगराट गेला ना तर त्याच्या बापाला कोणी विचारित नाही. तिथं पहिली परमिशन घ्यावं लागते गरुडाची. कान धरून या, हा लिमता, आणि मग गरुड फॉर्मवर सही करतो. देवा हे जवळ घ्यायच्या लायकीच आहे. आणि गरुडान सही नाही केली की ते सांगते हे 1 नंबरचं फुगीर सोसायटीचा अध्यक्ष आहे, याच्याकडे पाहू नका, हे उचले आहे. विठाला विठाला गरुडांचं दर्शन घेतलं. गरुड पाराच्या पुढं तो तृतीय पंथी कान धरून नाचला आणि सोबतच्या व्यक्तीला विचारला, आता काय करू, आता एकच काम शिल्लक राहिले, ह्या मालकाच्या पायावर डोकं ठेव. पण गरुडाच्या पुढे निघल्या, गरुड महाराजांच्या पुढे निघल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं तृतीय पंथ्याने विचारलं, महाराज लक्षात घ्या, आता मला 17 जाग्यावर वाकवायले, माई मान दुखायली, माई कंबर दुखायली, मी कुठेही वाकलो नाही, मी फक्त टाळ्या वाजिल्या आणि लोकांनी दिले त्याच्यावर माझं पोट दुखवतं. त्या वारकऱ्यांनी सांगितलं फक्त 2च काम कर, टाळ्या बंद कर आणि टाळी वाजव. टाळ्या बंद कर. टाळ्या ह्या आश्वासनाच्या असतात आणि सगळीच आश्वासनं इमानदारीने दिल्या जात नसतात, म्हणून टाळ्या खोटारड्याच असतात. टाळी खोटी नसती, टाळी वाजवावी, हा वाटती चालावी, टाळी वाजविणं, टाळी 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 महत्वाचा विषय. अजूनही मुख्यतः मोठ्या अधिकारी वारकरी संप्रदायाची निष्ठेनं परंपरा सांभाळणारी लोक कीर्तनात टाळ्या वाजू देत नाहीत, टाळी वाजू देतात. आता हल्ली काय झालं माहितीये का, मॅच एक दोघायला शिकायचं, मी असं बोललं की असं वाजव, मग मागचे सगळे तशीच वाजित असतात. पण ही फडकऱ्यांना ती परंपरा आवडत नाही, ती लोक नाही, ती फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर टाळी वाजी जा, टाळ्या त्यांना आवडत नाही. ही निष्ठेच्या लोकांची गोष्ट आहे बरं का, आमच्यासारख्या फायफुसक्यांचं जाऊ द्या. विठाला 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 आणि त्या तृतीय पंथ्याला सांगितलं, आजपासून टाळ्या वाजवायची नाही, टाळी वाजवत जाय आणि टाळी वाजत वाजत तिथपर्यंत जाईन. त्याच्या पायावर एकदा श्रद्धेनं डोकं ठेवून शेवटचं डोकं ठेवलं. घरी आले, तिथून पुढेही टाळी वाजून भजन केलं. महाराज त्याच्या पायाची किती मोठी ताकद आहे, किती मोठी श्रीमंती, किती मोठी श्रीमंती. महाराज तसे पाय बघावं लागते ना, मी दर महिन्याला जातो, पण त्याच्यासारखी दृष्टी मला आली नाही किंवा माझं तितकं भाग्य नसेल. महाराज टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीय पंथी महागोविंद बुवा इतक्या श्रद्धेनं त्याचे पाय पाहिले, त्या पायात इतकी मोठी ताकद आहे, इतकी मोठी ताकद, इतक्या श्रद्धेनं पाहिले. त्याच्यानंतर जग पाहाचं सोडून दिलं, जग पाहाचं सोडून दिलं. जग पाहाचं सोडून दिलं म्हणजे ते आंधळे होते का, त्यांना डोळे होते, पण ते जगातलं काहीच डोळ्यात घेत नव्हते, फक्त त्याचे पायच डोळ्यात बसले त्या मालकाचे. तर डोळ्यात पाय बसल्याच्या नंतर जागा कोणती भेटली लक्षात घ्या, वैकुंठ प्राप्त झालं. त्या लागे विमान पाठविले, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दारू. आपण किती भजन केलं, आपलं नाव गाथ्यात येईल मारुद्र. नाही, ती योग्यता नाही. इतक्या श्रद्धेनं टोल नाक्यावर टाळ्या वाजिणारा तृतीय पंथी तुमच्या अंतःकरणात त्या बांधवासाठी कितपत स्थान आहे हे तुमचं मन जाणे आणि तुम्ही जाणे. पण त्या श्रद्धेनं विटेवरच्या मालकाचे पाय बघितले, आज गाठ्यात नाव आहेच. रथी महारथी निष्ठावंत वारकऱ्यांना सकाळच्या अभंगात त्याचं नाव घ्यावंच लागतं. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, अंगीकार ज्याचा केला नारायण, निंदिते हि देणे, वंद्य केली निंदिते हि देणे. अंगी
की खालच्यानं किती बोंबलू द्या, किती डबके वाजू वाजू आरडू द्या, काय होत नाही. त्यानं स्वीकार केला. त्या लागी विमान पाठविले. हे टपर नाही बर का, या टपरे मनात कुत्रे बसायले. काही विषय नाही, काही विषय. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही कुत्र कुठं कुठं बसवा. अशी काही कुत्रे विमानात बसायलेत, म्हणजे माणसं बसतील. लगेच एक आमचा मित्र विमानात गेला आणि त्यानं सेल्फी काढून मला म्हणला मी विमानात बसलो होतो. म्हणलं मला नको सांगू गडे, ह्या विमानात कोणीही बसायले, काय विषय. विमान ते पाहिजे ज्याच्यात शरभंगू बसले. तुझं चित्र कुठेहून येवोनी मार्गी उद्धरिले सिमुनी, शरभंगू जाता विमानी म्यारे प्रार्थोनी पुशिले. ते विमान पाहिजे. आणि त्या विमानात नुसतं नाही बसायला भेटलं, त्याचा नुसता फोटोच काढून आण तरी चपला सगट तू या पाया पडतो. ह्या टपरे विमानाचं सांगू नको, याच्यात चोट्टे पण बसतेत आणि गुंड पण बसतेत. विठाला विठाला महाराज. ते विमान त्या तृतीय पंथ्याला आलं. ताकद कशाची महाराज? फक्त भजनाची. त्याच्या पायाती, त्याच्या पायाच्या कृपेनं तृतीय पंथ विमानात बसतो आणि गाथ्यात दडतो. इतका मोठा पुरुषार्थ त्याच्या पायाचा आहे. म्हणून मालक पहिल्याकडे, म्हणून देवा तुमच्या पायाची सेवा मला द्या, दुसरं काहीच नको. माझ्या मावल्यांनो ऐका, ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितल्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या खटपटी करता का, त्या त्या खटपटीनं तुमच्या अंगावर भिताड पडतील. म्हणजे तुम्ही मरून नाहीच जाणार. मी ते भिताड नाही म्हणालो, उपद्व्यापाचं भिताड तुमच्या अंगावर पडेल. तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्यात आगाव खटपटी करू नका, अडचणीत हात घालू नका. इचू निघत असते मग आगबाईन कशाला झटकवायली आता. फार काही झालं तर ज्ञानोबाराय तुकोबारायचं ऐका. ऐका, तुमच्यातली एक बाई, ठीक आहे तुम्ही तिला किती मान देत असताल मला काही त्याचा संबंध नाही. ती मुलगी होती वेशीची, वारांगडीची कन्या आहे, अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी आहे, पण दिसायला सुंदर आहे. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. असं कधी झालंय का ज्याचे इथं लय पैसे आहेत त्या लेकर सुंदर होते? अरे बाय, असं झालंय का कधी? नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच काहीच नाही, काही विषय नाही. बरं असं कधी झालंय का अमक्या अमक्या जातीतच लोक सुंदर जन्माला येतात? असं कोण म्हणते तुम्हाला? असं कधी झालंय का अमक्या जातीतच सात्विक माणसं जन्माला येते? डोक्यातलं काढून टाका. जगात एक बी जात नाही की त्या जातीत हरामखोर लोक नाही. प्रत्येक जातीत हरामखोर लोक आहेत. मला एखादी जात दाखवा, त्या जातीचंच मंदिर बांधतो. प्रत्येक जातीत हरामखोर, प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून कोणाला नाव ठेवायचं आपल्याला अधिकार नाही. विठाला विठाला एक जण मागे आम्ही याला चाललो द्वारकेला. इथून मुंबई पर्यंत गेलो तर रेल्वेनं, तिथून वरून गेलो. रेल्वेनं आम्हाला प्रथम श्रेणीत ते व्यक्ती भेटला. कसं झालं महाराज, आमच्या समाजाची लोक का नाही थोडस अलिप्तच राहतात. मी म्हणलं हो. बरं मग तुमच्या अलिप्ततेत काय? काही नाही महाराज, आमचा भारदस्त पण आहे. बर बर बर, चोट्टे नाहीत का तुमच्या जातीत? नाही, शक्यता फारच कमी आहे. मला असं दाखवा ना तुमच्या जातीचं सिद्ध करून. तुमच्या जातीत चोट्टे नाहीत, तुमच्या जातीत व्याभिचारी नाहीत, तुमच्या जातीत हरामखोर नाहीत, तुमच्या जातीत नालायक नाहीत. असं कसं होईल? आणि मग अलिप्त राहण्याचं काय सांगायला सुंबळ्या आम्हाला? एवढं काय तेल लावू 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 चोळायलास? कोण कोण सांगितलं तुला? हे ह्या काही संबंध नाही. चला, वेशीची कन्या आहे, कान्होपात्रा तिचं नाव आहे. महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची भेट झाली. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची म्हणून या. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची भेट झाली आणि ज्ञानोबारायांनी एक छोटं सांगतो पायाची ताकद. आणि ज्ञानोबारायांच्या सल्ल्यानुसार ती पंढरपूरला माऊली आली आणि विटेवरच्या मालकाचे पाय पाहिले. पाय इतके गोड पाहिले. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त कलेवर. शेवटच्या श्वासापर्यंत देवाचं चिंतन केलं. शेवटच्या श्वासापर्यंत त्याचे पाय अंतकरणात ठेवले आणि ती जात राहिली. जात राहिली म्हणजे ती मृत्यू पावली. जात राहिल्याच्या नंतर कल्पना करा, पंढरपुरात कितीतरी यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी, फार मोठी मोठी वेदांतिक शास्त्री पंडित आचार्य तात्विक हे कितीतरी मेले असतील, पण देवाच्या पायापाशी उजव्या हाताला जागा नाही भेटली कोणाला. महाराज अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी देवाच्या उजव्या हाताला जागा, उजव्या हाताला. आज पहिलं दर्शन तिचं आहे, नंतर विटेवरच्या मालकाचं आहे आणि नंतर मग त्याचं आहे. जिच्यासाठी सगळं जग बेजार आहे का? हो, तिला लक्ष्मी म्हणतात. हे तिसरं दर्शन लक्ष्मीचं आहे.
दुसरं दर्शन लक्ष्मीच्या पतीचं आहे, पहिलं दुसरं दर्शन लक्ष्मीच्या पतीचं, तिसरं दर्शन लक्ष्मीचं, आणि पहिलं दर्शन वारांगणीची मुलगी अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या. महाराज, आपल्या संप्रदायामध्ये बाईनं नृत्य भागवतात पण करू नये, आपल्या संप्रदायात बाईनं नृत्य रामायणात पण करू नये, आपल्या संप्रदायात बाईनं नृत्य शिवपुराणात पण करू नये. पदन्यासो भयव्याप्ती कांता भयस्ततेवच अनिष्ट यत पुरुषानाम तथेवच नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गिरगावच्या बाळूचं वाक्य नाही. आता तुम्हाला कुठं नाचा वाटतं, व्यक्ती स्वतंत्र आहे, तुम्ही काय नाचताल तो ज्याचा त्याचा भाग झाला. पण भारतीय संस्कृतीतल्या, किमान महाराष्ट्रातल्या, त्यातली त्यात मराठवाड्यातल्या बायकांनी कथेत सुद्धा नाचू नये. विठाला विठाला आता एक जण म्हणला आम्ही आनंद कधी लुटावा. मग एक सोपी गोष्ट आहे ना, 100-200चे घुंगर घ्यायला का लय पैसे लागायलेत का? काय हरकत, घ्या ना तेवढं, सगळं घेतो ना आपण, त्याला का फारसे पैसे लागायलेत का? पण काही काही गोष्टी जपायच्या असतात. चला, संप्रदायात निषेध सांगितलं. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांनी या देशातल्या स्त्रीला बाहुबळानं किंवा स्वतःच्या अधिकारानं नाचवणाऱ्या व्यक्तीचे पाय तोडावा, हा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शवाद होता, फार मोठा आदर्शवाद. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप यांच्या जीवनातला इतका गोडसा आदर्शवाद होता. महाराणा प्रतापांची जीवनशैली, मला एक गर्व होता की मला असं वाटत होतं महाराष्ट्रातल्याच बायका पदर घेत. आता मी जेव्हा नर्मदा परिक्रमेला गेलं का तेव्हा मग अगरव इजून गेला. कारण महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशातल्या बायका आपल्यापेक्षा जास्त कपाळाच्या पुढे अर्धा इंच पदर घेणाऱ्या जास्त बायका मध्य प्रदेशात आहेत. ह्या महाराणा प्रतापाची ती प्रणाली आहे. कधी कधी जा बघा, लक्षात येईल. मग डोकं नका का झाकीना, निदान त्याचं पाहिल्यावर तुम्ही पाठी तरी झाकून घेताल. इतकं तरी गिरगावच्या बाळ्याचं ऐका, तुमच्या चपलाला हात लावतो. माहितीये का, सप्त्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, प्रवचनाला दम नाही. मोठमोठाले वक्ते आणणं, त्याच्या बोकांडीवर पैशाची बंडलं टाकणं, त्याला मोठं करणं, तुम्ही असेच उसातले डुकरं इकडची तिकडं तिकडची इकडं. काही संबंधच नाही, काही कशाचा काही संबंध नाही, काय घ्यायचाच संबंध नाही ना. मला सांगा, एवढा मोठा सप्ताह आला तर त्याला पीक आलं पाहिजे. पीक श्रीमंत भाऊ एक जणाची तर 300 एकर जमीन, मला दूध घ्यायला बोललं. चला महाराज दूध घ्यायला. ते म्हणलं चला भाऊ, आपल्याला कधी नाही बोललं तर जाऊ. तर त्यानं पोराला दूध सांगितलं, हातात उंदीर धरल्यावर आणि ढवळी पिशवी. अरे म्हणलं मी रोगर पिईन पण हे नाही प्याचा. आणि तू इथं 300 एकर जमीन, मला वाटलं 4-2 गायी असत्यान. ते म्हणले आपल्याकडे गायीत नाहीत, पीक मातीत गेलं, पीक नाही. तसा एवढा मोठा खर्च तुम्ही करताना याच्यात जर तुम्हाला गुण येत नसेल तर तुम्ही आम्हीच तुम्हाला लुटलंय. तुमचं तसं तेल गेलं, तूप गेलं ना हाती दुपाटणं आलं, काहीच नाही. ते असं केल्यावर तेल सांडलं, निकून गेल्यावर तुप गेलं, मधातच नुसतं कोटकं घेऊन फिरायला. ही तुमची परिस्थिती होणार आहे. विठाला विठाला आदर्शवाद असला पाहिजे. नृत्य आपल्या संप्रदायात महिलांच्या बाबतीत निषेध सांगितलं. महाराज, ज्या बाईच्या हातानं देव जीवत होता त्या बाई सुद्धा नाचल्या नाही. ते एक आदेश, महाराज ज्ञानोबा राहायला, नामदेव राहायला आदेश द्यायची ताकद कोणाची असेल? अहो, थोडाफार अभ्यास केलेल्या कीर्तन करायला बोलले होते, कोकणे मशिवानी फुगतो. चालू कीर्तनात जर एखाद्या कीर्तन करायला महारुद्र भाऊ बोलले होते, किती राग येतो त्याला. आणि ज्ञानोबा राय तुकोबारायचा अधिकार, जनी म्हणे भोला काय आदेश महाराज, काय पात्रता. नाम याची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरी रावतीये सवे. माझ्या माईंनो, ज्या माऊलीच्या ताटात जगाचा बाप जेवत होता, तरी पण कीर्तनात उभं राहण्याची त्यांची जागा किती गोड होती. हा, गोडशी जागा. डोळे झाकून उभे ते जणी, काय शिस्त, काय ही आपल्या संप्रदायाची शिस्त आहे. आणि कधी बी लक्षात ठेवा, गजगामिनीयो भयस्थितानां कुरंगायत चालियो, गजगामिनियानत सकलो नारियानां पदाजयो. घोरशा महिमेत चालणाऱ्या हत्तीनी सारखं जीवन तुमचं आहे. आणि नाभी कमळामध्ये कस्तुरीचा कोंब घेऊन चालणाऱ्या हरणीसारखं जीवन तुमचं आहे. म्हणून तर या देशातल्या लोकांनी, या देशाची संपत्ती पुरुष नाही, या देशाची संपत्ती स्त्री, राज्य, राणी व संपत्ती, या देशाची संपत्ती तुम्ही आहात. जगातला आराध्य दैवत
तुम्हीच 9 महिने पोटात ठेवलं. पार्वती आईसाहेबांनी भगवान गणेशाला पोटात ठेवलं. इतक्या मोठ्यात तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या व्यतिरिक्त चुकीचं अनुकरण करू नका. विठाला विठाला पण अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी उपरती झाली. पश्चाताप झाला. पश्चातापेन शुद्धता अनुतापेन शुद्धता. माणसाला पश्चाताप झाला, अनुताप झाला की असं समजायचं त्याचं जीवन गोड चाललंय. अनुताप झाला पाहिजे, पश्चाताप. आपण एखादी चूक केली ना, लक्षात आलं पाहिजे देवा मी फार चूक वागलो पण आता करणार नाही, असं समजायचं. गोड दिवस सुरू झाले. परत तिच्या लक्षात आलं आपल्या आईचं जीवन मातीत गेलं. आता आपलंही जाता कामा नये, आपण सावधान व्हावं. म्हणून ज्ञानोबारायचे चरण सापडले. बहु अवघड आहे संत भेटी, तशी साधू भेटणं फार गरजेचं आहे. महाराज तुम्हाला महाराज किती भेटायलेत म्हणण्यापेक्षा तुम्ही महाराजाच्या जत्रातच येतं. महाराजाच्या जत्रात येतं, महाराजाच्या बाजारात पण येत तुम्ही. पण तुमचा उद्धार करणारा महाराज भेटणं, तुमचा बाजार करणारा भेटायला. विठाला विठाला आणि त्या कानोपात्रेला तिचं जीवन उद्धार करणारे ज्ञानोबाराय सापडले. आणि पंढरपुरातल्या मालकाच्या पायावर डोकं ठेवलं. असं डोकं ठेवलं महागोविंद बुवा की तिला काढता नाही आलं. दुसऱ्यानं काढलं. म्हणजे बाळासाहेब ती जाग्यावर गेली. महाराज श्रुती वेडी झाली. शास्त्र पुराण पंडित आचार्य तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील सगळ्या डोकांच्या कॅशिटी गुंडाळून गेल्या. आता करावं काय? त्यावेळेला विटेवरचे मालक सांगतात काहीच करू नका, माझ्या उजव्या हाताला जागा द्या, फक्त पायाचा पुरुषार्थ. तुम्हाला असं वाटतंय का कानोपात्रेने दान केलं असेल? तिनं दान केलं म्हणावं मारुद्र बुवा, तर ती जंगलात राहत होती तुमच्या माझ्यासारख्या पाप्याला कंटाळून. कारण ती इतकी सुंदर होती. अमावस्याच्या दिवशी जर तिनं तोंड विस्कटलं तिच्या दाताच्या पंगती चमकत होत्या. पौर्णिमेच्या दिवशी ती दिसल्याच्या नंतर चंद्र ढगाच्या आडंगी जात होता. तिचे दात इतके सुंदर असतील. ती किती सुंदर असतील राजीव. आणि तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हरामखोरांचा वाढला. आपलं जीवन मातीत जाऊन याच्याकरता जंगलात राहिली. या विश्वामध्ये आरशात न पाहणाऱ्या 22 स्त्रिया होत्या. त्याच्यापैकी पुराणात जर पाहिलं तर शबरी होती. आणि इकडे कलियुगातला सिद्धांत पाहला तर कानोपात्रा होती. आणि माणसांमध्ये वारकऱ्यात पाहिलं तर श्री गुरु वैकुंठवासी जयराम बाबा आयुष्यात सौंदर्य पाहिलं नाही. स्वतःचा चेहरा, सौंदर्य म्हणण्यापेक्षा स्वतःचा चेहराच पाहिला नाही. महाराज वैराग्याचं टोक म्हणजे आपल्यासाठी प्रत्यक्ष ते हनुमंतराय होते. विठाला विठाला महाराज इतकी सुंदर पण आरसा पाहिला नाही. आपण कानोपात्रेच्या पायाला चिटकलेल्या मातीचं कण नाही तरी दिवसात 15-12 आरसा. पिठल्यात केस, भाकरीत केस. एक जणाची तर चपाती तुटच ना, बर तुटली तर वेगळी होईच ना. त्यानं लगेच माझ्या हातातून घेतली. म्हणले महाराज कसं आहे आमच्या बायकोला राहाचा लय ना दे, दिवसात 7-8 बाऱ्या इचरी ती. म्हणलो आमच्या होंड्या आता आम्ही लग्न करताना त्याच्या चप्या करून आणल्या आता. तू हिलाच केस आहेत फक्त. वा वा देवाऱ्यात बसव सुंबळ्या. विठाला विठाला काही कायला नाद असतो. लागतेल भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जाय. काय 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 सांगतील काही सुंबळे, त्याचा मेळच नाही. चला किती इतकी सुंदर, मला सांगायचं होतं एवढी सुंदर आहे. इतकी सुंदर असताना भगवंत देवाच्या पायावर विलीन झाली आणि तीच जागा भेटली. महाराज विश्वजीच्यासाठी बेजारी तिला लक्ष्मी म्हणतात. पैसा आवडत नाही असा माणूस सांगा बरं, असा सापडा तुम्हाला. मारुद्र बुवा पैशाच्या विरोधात आपली बरीच लोक बोलत आहेत पण त्याचं पण पैशाशी धकत नाही. गप्पा हाणतेत बरं का पैशाच्या विरोधात. जे म्हणला मी लग्नच केलं नाही करू देईन, काय खाशीन दुपारी माध्यानाशी हो. आणि जर महाराज पैसे आवडतच नाहीत असा माणूस मला आतापर्यंत सापडा नाही. आणि जरी सापडा असेल तर तुकोबाराच्या अभंगात बसेला असा सापडा नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराधन नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. लोकांना टोमणी मारण्यापुरतं बोलणं हा भाग सोडून द्या. फक्त पद्धती वेगवेगळ्या येतात. विठाला विठाला प्रत्येकाला. आणि का नाही आवडावा? अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. ऐका तरुणांना, ऐका 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 ऐका. इथल्या प्रत्येक तरुणानं, पंचक्रोशीतल्या आलेल्या प्रत्येक तरुणांनी आपल्याला लागतंय त्याच्यापेक्षा 8 पटीनं दिवसात कमवायचं मगच संध्याकाळी झोपायचं. 8 रुपयाची भाकरी खात असेल ताठ्याठी 64 रुपये कमवूनच संध्याकाळची भाकरी खायची. आणि ज्या दिवशी कमीलं नाही
त्या दिवशी वारं पिऊन झोपायचं. कारण एक मधला काळ आहे, तितक्या काळात कमाई केली पाहिजे. कारण होतंय काय माहितीये का, तुमचा सगळ्या गोष्टीनं रास होऊन जातो, सगळ्या गोष्टीनं. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मी नाही सांगत, मोठ्यांचं वाक्य आहे. मला सांगा, ज्या माणसाकडे परिस्थिती नाजूक, दुसऱ्याचा ऊस तोडायला जाणारा माणूस तात्काळ त्याचं बरं व्हावा, त्याचा मुलगा प्राध्यापक व्हावा, त्याचा मुलगा वकील व्हावा, त्याचा मुलगा जज व्हावा, त्याचा मुलगा कलेक्टर व्हावा, महाराज त्याच्या पाहुण्यातले दिग्गज कोट्याधीश म्हणतात आमच्या पोरीला वटीत घ्या. आणि त्याच्या इथं जोपर्यंत पैसे नव्हते का, त्याच्या पैसे जोपर्यंत पैसे नव्हते का, त्यावेळेस त्याच्या पोराच्या अंगाला शिंग होते का कोणाचे कातडे काढायला? अद्याप नाही. पैसा आला की सगळे पाहुणे जवळ येतात, आणि आपल्याकडचा गेला की हरामखोर पाहुणे सुद्धा आपल्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. म्हणून पैसे कमवा. दुसरं एक वाक्य सांगतो देहूतल्या मालकांचं, बायकोच्या अंगावरची साडी जर फाटली तर तिच्या मायबापाची इज्जत जात नाही. बायकोच्या अंगावर जर साडी फाटली तर सासू सासऱ्याची इज्जत जात नाही. तू का म्हणे नग्न बाज परिते लाज स्वामीशी. बायकोच्या अंगावरची साडी फाटली की नवऱ्याची इज्जत येशीला जाती. आपली पत्नी उघडी राहू नये याच्याकरता काम कर जा, दोन पैसे आणि जा. जरी एखादा महाराज म्हणत असेल तर बहिरे असं समजून ऐक जा, पण पैसे कमीच जा. कारण आम्हाला पैसे लागते तर तुम्हाला का नसावा? प्रत्येकानं पैसे कमवजा, काम करत जा. ही लक्ष्मी ज्या प्रत्येक लक्ष्मीच्या पाठीमाग आहे, आणि तरी पण ती लक्ष्मी 3ऱ्या क्रमांकाला. आणि अवडंबरीचं नृत्य करणारी मुलगी दर्शनासाठी 1 नंबरला. देव कोणाला म्हणायचं माहितीये का? देखवी ऐकवी एक नारायण. मी बोलतोय का, ही त्याची कृपा आहे. मी बोलतोय का, त्याची कृपा आहे. त्याची कृपा आता मी घरी गेल्यावर जर त्याची कृपा संपली तर उद्या सकाळी 5 वाजता संदेश येणार. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वात्म्यात विलीन. 12:30 वाजता त्यांचा अंत्यविधी. लगेच महारुद्र बुवा सारखा क्लिप टाकतो, गेले दिगंबर. हे कधी होतं माहितीये का? त्याची अवकृपा झाल्याच्या नंतर. त्याची कृपा आहे तोपर्यंत साळुंकी मंजुळ बोलविता धनी, हे सगळे व्यवहार ज्याच्या कृपेने चालतात का त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि आज जगाचा बाप दर्शनासाठी 2ऱ्या नंबरला. विश्वजीच्या कृपेने चालते लक्ष्मी 3ऱ्या क्रमांकाला. आणि अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी दर्शना करता 1 नंबरला. निळोबारा डोक्याला हात लावतात. निळोबारा काय पुरुषार्थ हिचा भक्तीचा, काय स्त्रीत्वाचा हिचा पुरुषार्थ आहे. अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी 1 नंबरचं दर्शन. परिणाम कशाचा आहे? फक्त पायाचा. म्हणून मालक पहिल्याकडे देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत. ओ चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, फार मोठी ताकद आहे. एक लक्षात घ्या, जगात सर्व देवांची मंदिर आहेत, पण सर्व देवाची मंदिर प्रत्येक गावात नाहीत. प्रत्येक गावात नाहीत बरं. सगळ्या देवांची महादेवाची मंदिर असणारी गावं आहेत, पण सगळ्या गावात महादेवाचं मंदिर आहे का? नाही. सगळ्या गावात पांडुरंगाचं मंदिर आहे का माऊली बुवा? नाही. सगळ्या गावात गणपतीचं मंदिर आहे का? सगळ्या गावात जगदंबेचं मंदिर आहे का? नाही. पण असं गावच नाही तिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. मारुतीरायाचं मंदिर बुवा आहेच प्रत्येक ठिकाणी. पण हा मारुतीरायाचा पुरुषार्थ कशाचा आहे? ठीक आहे, मारुतीरायाचे काम फार गोड होते, तो भाग सोडून द्या. पण सगळ्यात मोठा लय काम गोड करणारी बी चुका करते. पण मारुतीरायाचे नुसते कामच गोड नव्हते सर. मारुतीरायाचं काम गोड असून बसण्याची जागा देवाच्या पायापाशी होती. दास्यत्व निकट हनुमंत दास्यत्व निकट हनुमंत दास्यत्व निकट
भाग आहे, सेवेचं पुण्य आहे. फार मोठं निष्ठेनं दास्यत्व केलं, हा भाग आहे. विटेवरच्या मालकाचे पाय सापडे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणजे 7व्या अवतारातले ते विटेवरचे मालकच आहे, त्या मालकाचे पाय. पण बघा पुढचा काळ. सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मारुतीरायाला आसन दिले एक बसण्यासाठी. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू तुम्ही मला जर मानत असाल तर मी सांगतो तिथं काय करायचं. तुम्ही देता ते देऊ नका, मी मागतो ते द्या. तुमचं जिथं जिथं मंदिर असेल का त्या मंदिरात मला तुमच्या पायापाशी जागा द्या. रामप्रभूचे जेवढे मला वाटते आज वर्धापन दिन आहे मंदिराचा, 22 तारीख आहे ना आज. बरोबर, काय पर्व काळ आहे आज. आज अयोध्येतल्या राम मंदिराचा, भगवंताच्या स्थापनेचा आज वर्धापन दिन आहे. भगवान ज्यांनी भजन सुरू केलं का त्यांच्या मुलांचा आज जन्मदिवस आहे. कारण भजन ही परंपरा भगवान शिवजीची. भजन करी महादेव. वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? भगवान. एक जण म्हणला आम्ही 40 वर्षापासून वारी करतो. मग आम्हाला हाणतू काय? आणि तू कर, तू 20-30 वर्षापासून वारी, तुहा राग गेला नाही, तुहा क्रोध गेला नाही, तुहा द्वेष गेला नाही. आणि काय वाऱ्या सांग तू, झाडावरी मुंगळा करियर झारा तैशा करे वाऱ्या पंढरीच्या. ते मुंगळा खालून वरी जातून वरून खाली येतो. बरेच मुंगळे आहेत का नाही, खालून वरी जाते शेंड्यावर, आणि शेंड्यावर पुन्हा बुडाली येते. काय जिंकलं द्यायला? का विमान आलं, का देव भेटला, का काय भेटला? अशी काही 30-40 वर्षापासून वाऱ्या करतो, काय नवलाची गोष्ट आहे? नाही, अरे ही वारी परंपरा भगवान शिवजीची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. त्यांच्या सुपुत्राचा आज जन्मदिवस आहे. त्या भगवान शिवजीने आपल्याला एक विघ्नहर बाप्पा आज दिले. आजचा गोड दिवस आहे, वर्धापन दिने मंदिराचा. वा. आणि तुमचा सप्ताह त्या पर्वणीत आला, किती आनंदाचा योग. चला, मला जागा तुमच्या पायापाशी द्या. जिथे जिथे राम मंदिर असतील तिथं मारुतीराय देवाच्या पायापाशी बसलेले आहेत. आता ज्याला कळत नाही ते कुठं बसित असेल, ज्याला कळत नाही का ते कुठं बसित असेल. खरं तर मारुतीरायाची मूर्ती प्रभू रामचंद्राच्या दरबारात डावा गुडघा टेकलेली असावी आणि उजव्या गुडघ्यावर मारुतीरायानं दोन्ही हात जोडलेले असावा, आणि ते मारुतीराय भगवंताच्या पायाजवळ बसलेले असावा. हो, असा सिद्धांत आहे, असा पुराणाचा सिद्धांत आहे. आता एरवी आपण मारुतीराय मंदिरात बसितो, कोणाच्या हातावर इकून पर्वत आहे, कोणा मारुतीच्या हातावर इकून आहे. एक जण म्हणलं आमच्या इथं या हातावर, आमच्या इथं या. म्हणलं ते तुमच्या मानणाऱ्याचा दोष नाही, तुम्हाला सांगितलं नाही अक्कलवान लोकांना, त्याची नालायक वृत्ती एक. आणि दुसरी गोष्ट, ह्या हातावर त्यानं काऊन केला आणि ह्या हातावर, कारण करताना इकून दगड मोठा होता म्हणून तिकून केला. आणि तुमच्या इथल्या मारुतीच्या हातात इकून पर्वत येतं, ते दगड इकून मोठा होता म्हणून केला. म्हणजे त्या करणाऱ्याला काय अक्कल आहे का? तो का माळकरी असतो का काय असतो का, त्याला काही सूत्र आहे का काय? काही संबंध नाही, काही विषय नाही. आणि तुम्हाला बी पैशाचा जोर झाल्यामुळे तुम्हाला उत्सव करा वाटते, तुम्हाला मधात कुठं घुसा वाटतं. विठाला विठाला महाराज शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य हितून मानावे. महाराज लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा संतांनी देवानं चांगलं म्हणावं असं काम केलं पाहिजे. नाही तर काय नाही, ह्या लोक प्रसिद्धी 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 चुलीत गेली ती प्रसिद्धी. या देशाची संपत्ती किती संख्या असेल, 150 कोटी. आज जर गणना केली तर 150 कोटीच्या वरी 400-500 तरी लोक भरतील. पण 150 कोटीच्या आत भारत देशाची संख्या नाही. मग 150 कोटी लोकांमध्ये गिरगावचा बाळ्या किती के? जाऊ द्या लय उतू आला, कडी उतू आल्या आणि फसफस उतू आला. पण 150 कोटी लोक आहेत, किती लोकांना माहिती आहे? मी 72 दिवस परिक्रमेला गेलो. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रात आता मी जर गोदावरीची परिक्रमा करण्याचा योग आला तर मी 4 टप्प्यात करणार आहे. 4 टप्प्यात करणार आहे. जर योग आला, तुम्ही सगळ्याचे आशीर्वाद असले तर मी करीन. ती काय अशी पैन नाही, जिद्द नाही, काय नाही. पण नर्मदा परिक्रमा करण्यासाठी 72 दिवसात केली. त्यावेळेला लुंगी दाढी वाढलेली. आता मी त्या परिस्थितीत जर आमच्या मोंड्यात भीक मागितली असती तर मला कोणी भिकारी म्हणून दिलं असतं, मला कोणी ओळखलं नसतं. असं रूप झालं. पण एमपीत गेल्याच्या नंतर मी कोणाला नर्मदे हार म्हणून भिक्षा मागायचो, जेवायचो. दुपारी भूक लागल्याच्या नंतर कोणी द्यायचं. म्हणजे तिथं कोण ओळखीत होतं मला? किती लांब आहे मध्य प्रदेश, म्हणजे फारसा लांब आहे का? म्हणजे 150 कोटी लोक आहेत, एका माणसाचं किती का असतं. म्हणून सती निघत जाऊ नका चमकायसाठी.
लय लय असं बचबच केलं नाही पाहिजे आखाड्यातल्या शिदडावानी. आषाढातले शिदड कसे वळा 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 करतेत आणि आषाढ महिन्यात इतके वळा वळा करतेत. पोरगी लग्नाला आली कवा करायचे नाही म्हणलं आपली मुलगी शेशाल द्यायची. आषाढ महिन्यातले शिदड कळतात ना तुम्हाला, ते लाल जरद असते. तुम्ही कोणी दावना म्हणते कोणी शिदड. भाऊ तुमच्याकडे काय दावनाच म्हणतात का? दावना दावना. इकून हात लावला की तिकडं, तिकून हात लावला की इकडं, असे वळा 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 करतात. हो, आणि हे दवण्यासारखं काम. आणि ते म्हणले लग्नाला शेषाला मुलगी द्यायची. मग ते जाऊ द्या, शेष म्हणला जाऊ द्या, नसं नका सर्प पण आपल्या जातीतले येत वळवळ तरी करते, आपल्या जातीतले आहेत, करू द्यायची पोरगी. पण शेष म्हणला मुहूर्त काढायचं चैत्रात. आणि चैत्र महिन्यात कोणाला दावना दिसलाय तो माणूस माझ्याकडे या, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधितो. म्हणून ह्या दावण्यावानी असं चमकायसाठी वळवळ करी जाऊ नका. विठाला विठाला पायापाशी बसले. इथपर्यंत आलतो ना, पायापाशी बसले. एक सिद्धांत बघा, नुसते पायापाशी नाही, आपल्या जीवनातील प्रापंचिक जीवनातले 13-14 संस्कार सांगितले. त्याच्यापैकी एकच संस्कार सांगतो. जिवंतपणी जरी त्याच्या दर्शनाला नाही गेला तर मेल्यावर का होत नाही, त्याची यशी एकदा टेकावत लागते. मागचे खांदेकरी पुढन पुढचे माग. काय ताकद महाराज. जगात रामप्रभूचे मंदिर नाहीत असे खूप गाव आहेत, भगवान शिवजीचे मंदिर नाहीत असे खूप गाव आहेत, विटेवरच्या मालकाचे मंदिर नाहीत असे खूप गाव आहेत, बऱ्याच देवतेंचे गाव नाहीत असे खूप गाव आहेत. पण मारुतीरायाचं मंदिर नाही असं गाव कसं शक्य? प्रत्येक गावात. महाराज ताकद कशाची? फक्त पायाची. चरण सेवा देवाचे पाय किती पावरबाज असतील भाग सोडून द्या. ज्याचे आई वडील जिवंत आहेत का त्यांनी मायबापाच्या पायाचा आश्रय करा. ज्याचे आई वडील जिवंत आहेत का त्याने मायबापाच्या पायाचा आश्रय करा. आणि जिच्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे तिने नवऱ्याच्या पायाचा आश्रय करा. फार मोठी ताकद आहे. तुम्ही हरिपाठ किती पाठ केले, गाथ्यातले अभंग किती पाठ केले, ज्ञानेश्वरीच्या वया किती वाचल्या, भागवत किती ऐकले, शिवपुराण किती ऐकले, रामायण किती ऐकले, हे सांगणारे भरतावानी चिरून खाल्ले वांगे चिरल्यावानी. मला ते सांगू नका. तू नवऱ्याच्या पाया किती पडती ते सांग. काल परवा संक्रांत झाली ना. कारण जी महिला आदरानं दिवसाकाठी किंवा आठवड्यात किंवा द्वादशीच्या दिवशी का होत नाही, एक पर्व काळ असतो अपराह्न कालाचा पर्व काळ, त्या पर्व काळावर नवऱ्याचं दर्शन घेती तिची देवावरी सत्ता. देवावर तिची सत्ता असते देवावर. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही का, आहा, तिला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. विठाला विठाला म्हणून असं येड्यावानी कळी जाऊ नका. वळवळ वळवळ वळ कोणीकडे इचुपाळ्यावानी असं करी जाऊ नका. ऐकच आहे गिरगावच्या बाळ्याचं, ऐकायचं वेड्यावानी नका करत जाऊ. आपल्या मालकावर श्रद्धा ठेवा आणि आई वडिलांचं दर्शन घेत जा ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्यांना. एक जण म्हणला नाही त्या महाराजाच्या पाया पड्यावर बरं होतं. येडपटेस का काय? कस काय त्या महाराजाच्या? तेच बाहेरचं खाल आहे, भिकारी सोसायटीचा अध्यक्ष, आणि त्याच्या पाया पड्यावर तू कसं बरं होईल? ते रोज 2 तालुके पाहिला, 2 तालुक्यातलं खालन म्हणजे त्याच्या पाय. एका बाईने एका महाराजाच्या पायावर बरंच पोरग दाबलं. पोरग इतकं बिलिंदर ते पायाच पडणं, पण माईनं दाबल्या बरोबर पोरानं महाराजाच्याच पायाला वर खांदा आणला. असे 3 बोट घासले, लाल जरत पाय झाला. पण बाईच्या लक्षात होतं महाराज कडक तिने 500-500च्या 3 नोटा काढ्या, दूध विकलेलं होतं. दुधाचे पैसे ढवळ्या सिपीत दुधाचे पैसे 500-500च्या 3 नोटा महाराजाच्या पायावर टाकल्यावर रक्त काढलं तरी महाराज गाबार फावनी थंडच. महाराजांना पुन्हा दुसरा पाय लांबीला आणि पोराला खुनीला. याचं बी काळ पुन्हा 1,500 येते. मी त्या बाईला म्हणलं, बाई इतका धाड इस्त्यासारखा महाराज तो 1,500त गार केलास.
हो म्हणे महाराज पैसे होते माझ्याजवळ, पण म्हणलं एवढी काय गरज होती पोराला दाबायची? 3 वर्ष झालं पहिली त्याचे म्हणले या महाराजाच्या पाया पड्यावर दुसरीच जाते. आणि म्हणलं त्याच महाराजाच्या पोराला मेंदूच्या गोळ्या चालू आहेत 3 वर्ष 20 वर्ष झालं. त्याला त्याचं पोरग नीट करता येईन, तू कसं नीट करता येईन? तू ह्या गोळ्या संपल्यात, तू कुठं नको डोकं जाऊ. विठाला बाईंनो, डोकं ठेवायचं ज्ञानोबरायच्या समाधीवर, तुकोबरायच्या पायावर, विटेवरच्या मालकाच्या पायावर, पैठणच्या मालकाच्या पायावर. इथं इथं डोकं ठेवी जा, तिथं आपलं डोकं शुद्ध होत असतं. एक सांग का तुम्हाला, कधीच 2 चुका करायच्या नाही. पाणी शुद्ध पेत जा, आजार होणार नाही. आणि महाराजाच्या चुकीच्या महाराजाच्या पायावर डोकं ठेवू जाऊ नका. खालून संसार पेटत असतो, खालून 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 खालून. हा, पाणी पिना छान के गुरु करना छान के. एक जण म्हणला कसा महाराज कळा, मेंढरी आहेस का तू? शेपुडी आहेस भाऊ? शेपुडी बेश्रमाचा पाला खाल्लेली तुम्ही पाहिली का? पाहिली का? नाही खात. का खात नाही? तिला माहितीये खाल्ल्यावर मी आजारी पडते. मग शेपुडीचा मेंदू ना आपला मेंदू तफावत करा बरं. किती मोठा मेंदू आहे आपल्याला. मग चिचुक्या एवढ्या मेंदूची शेपुडी, तिला चांगलं वांगलं कळत आहे. जगात नंबर 1चा महारुद्रबा मेंदू आपल्याला हत्तीपेक्षाही मोठा, आणि त्याच्यात मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपा. मग आपल्याला कळत नाही का चांगलं वांगलं? असं लक्षात ठेवायचं, कुठेही नका डोकं ठेवायचं. चला, काय सांगू लागलो? पायाची ताकद. पाय मात्र देवाचे पाय किती पवित्र असतील ते भाग सोडून द्या. आपापल्या घरच्या मालकाच्या पायाची ताकद. महाराज, एका बाईनं एकदाच नवऱ्याचे पाय पाहिले लग्न झाल्यावर. एकदाच 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 पाय पाहिले, आणि ते पाहिल्याच्या नंतर डोळ्याला पट्टी बांधली. ते पाहिल्याच्या नंतर डोळ्याला पट्टी बांधली. मला महाभारतात आणि भागवतात गांधारीनं ग्रंथ ऐकिलेत, एकही श्लोक नाही. गांधारीनं पुराण ऐकिलंय, एकही श्लोक नाही. गांधारीनं वेद ऐकिलेत, एकही पुराण नाही. गांधारीनं भजन केलंय, एकही पुरावा नाही. फक्त गांधारीने एकच केलं, एकदाच नवऱ्याचे पाय पाहिले, आणि मालकाला दिसत नाही याच्याकरता आपल्याला पुन्हा काही पाहायचं नाही. ते पाय पाहून नुसती डोळ्याला पट्टी बांधली. ताकद किती आली माहितीये का माईंनो? किती ताकद, किती ताकद, किती ताकद. त्या बाईनं बोट मोडून शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचे सगळेच पोरं मेले. एक नातू सोडून दिला, वज्र नावाचा नातू सोडून दिला, तर बुवा सगळे पोरं मेले. ताकद कशाची? तिच्या वाणीची ताकद. कुठून आली? फक्त नवऱ्याच्या पायाची. हे पाय याच्याकरता महाराज नामदेवरायाने सांगितले, देवाची पाय नाही, तुम्ही ज्येष्ठ माणसाच्या पायाचा आश्रय करा, ताकद मोठी आहे. अजून बी व्यवहारात लक्षात घ्या, आता दळीत नाहीत बायका, आता माणसं दळायले. पहिले बायका दळीत होत्या ना जात्यावर, आता गिरणीवर माणसं येतात. तर जात्यावर दळीत असताना जात्याच्या जे मधला पाय असतो त्याचा तो खालचा खुंटा, त्याला तो पायाचे. ह्या पायाचा ज्या दाण्यानं संग केला ते दाणा रगडत नाही, आणि त्या दाणा पायाच्या बाजूला गेला की त्याचं पीठ होते. निर्जीव जात्याच्या पायात इतकी मोठी ताकद आहे. फार मोठी, फार मोठी ताकद. फार फार. एक सांगू, सुख घडी माझ्याच्या ना, आमचा बैल एक जणाच्या शेतात गेला. फार दिवसाची गोष्ट आहे. बैल गेला आमच्या शेतात. त्या बैलाला चराट खाचा नाद होता. चराट खाचा नाद होता. आणि मग त्या बैलाला गड्यानं मारलं, सगळ्या गोष्टी झाल्या. ते दुसरा बैल हसू लागला. यानं दुसऱ्या दिवशी त्या बैलाचं चराट खाल्लं, आणि ते बैल गेला. बऱ्याच बैलाला नाद नसतो बरं का, पण नादानं चराट खाते. नादानं चराट खाते, बाकी काही विषय नाही. चला. आणि मग त्यानं ते सांगितलं, बाळू महाराजाला मी मारणार. तर मी म्हणलो, तुमची मक्का जेवढी खाल्ली का, ती काय 10 गुंठ्यात मक्का आहे का? मी इकडे तिकडे कीर्तन करील, आणि जी मिळालेली दक्षिणा तुमच्या 5 पटीनं, तुमच्या 10 गुंठ्याच्या किमती इतके पैसे देतो, पण मला मारू नका. ते म्हणला, नाही बेटा, तू लय महाराष्ट्रातलं तूप खाल्लंय, तुला एकदा हाता खणून घेणार. गावगावचं तूप खातू लय तरारलास, तुला एकदा चपक्या खाली घेणार, ते बी 5 फटके हाणणार, ते बी चाहुडीत हाणणार. त्यानं पुढच्या गिडीच्या टाकल्या, त्याच्या संग शेपटी हालिणारे 10-5 लांडे कुत्री होतेच. त्याच्या भावताला असते कोणासोबत बी ते होतेच असे. अशा खुर्च्या गिडच्या टाकल्या चावडीवर. आणि पुन्हा त्यानं सांगितलं, पुन्हा बनेल काढून आला पाहिजेस, बनेल अंगावर ठाची नाही, असं हाणणार. अवघडच काम झालं. आजी म्हणली, बाळ्या मेलास तू. म्हणला, आजी तू गपचूप बस. ती म्हणली, कसं गपचूप बसू? म्हणलं, महाराज येते मला माहिती. त्यानं चुलत्याला हाणलंय, तुला काय भेटू? म्हणलं, आजी पण मी त्याचा नाही मार खाणार. नको बापा, नको बापा, देवाचं चिंतन कर बापा. पाठीचे पुढे येते. एरंड्याचं तेल म्हातारीने आदल्या दिवशीच काढून ठेवलं. पाट्यावर एरंड्या वाटल्या, एरंड्या उकळल्या, शिजिल्या, आरड घेतली, त्याचं तेल काढ. वळा आल्यावर बाळ्याची पाठ चोळायला. लवकर जखम मिळती.
एरंड्याच तेलानं वाटी भरून ठुली म्हातारीनं, वय झालेलं होतं आजीचं आमच्या. ठुलं तर म्हणलं राहू द्या, एरंड्याचं तेल कामी ना, आती खाल्ल्यावर पोट टूक राहते त्याने, येईल कामी. गाय आमची जनायला झालती, हो येईन कामी. तर ती म्हणजे नाही हो गाईचं, गाईला मी दुसरं काढीन, पण हे तुझ्याच पाठीला लावायला काढेल. असू दे काय ताण नाही. सकाळी सकाळी ते ठरलं आपलं दिवस निघायच्या टायमाला पहाटे पहाटे उजडायलाच मारणार होतं. आणि ते आता जे मारणार होतं ते बुटाड घालून खुर्चीवर बसलेलं होतं, बिना आखली होतं. हो, कवा त्याची पोरं पण त्याच्या पाया पडली नाही, इतकं बिना आखली होतं. गोळ्या संपलेल्या सगळ्यांना. पण मी गेलो आणि बुटा सगळं पाय धरले. म्हणलं दादा, याच्यानंतर जर आमचा बैल तुमच्या इथं आला तर गावातली जमीन आणि बैल सगळं तुम्हाला देतो, पण एकदा माफ करा, तुमचे पाय धरतो. चाल 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 चाल, होय घरी होय होय, एवढ्या बार सोडून देतो. दृष्टांत संपला. हरामखोराचे पाय धरले तर मार चुकला. वाक्य कळालं का तुम्हाला? हरामखोराचे पाय धरले तर मार चुकला. पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरले हो, जन्म मरण चुकत. विठाला विठाला मला संसारातल्या सात्विक लोकांचे पाय धरा, आई वडिलांचे पाय धरा, आपल्या पतीचे पाय धरा, आजोबा पंजोबांचे पाय धरा, ज्यांनी आपल्याला विश्व दाखवले त्यांचे पाय धरा. एक जण म्हणला मी महाराज झालो, मी आता मोठा झालो, माझे लोक पाय धरतात, पण एक लक्षात ठेव, तुला जिने 9 महिने पोटात ठेवले ती किती मोठी असेल. तिने जर तुला मधातच दाबला असत तर तू काय महाराज झाला असता? तू काय मोठ्यापणात आला असता. तिचे पाय धरणं, कधी 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 धर तिचे पाय, फार मोठी ताकद आहे. याच्याकरता आपल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पायाची ताकद किती मोठी. महाराज, पांडव आणि कौरव हे सख्खे चुलत भाऊ होते, सख्खे चुलत भाऊ होते. एक वाक्य लक्षात ठेवा, कौरवांनी पंढरपुरातल्या मालकाचं तिळा इतकं बी कधी वाईट केलेलं नव्हतं, असा मला पुरावा दाखवा. वाईट केलेलं नव्हतं. तरी पण पंढरपुरातल्या मालकाला कौरव का नाही आवडले? कारण कौरव फुगीर होते, फुगीर होते, फुगीर फुगीर ताठर होते. आणि फुगराट माणसं देवाला आवडत नाही. देवाला जिंकायचं असेल तर नम्र झाला भूता, तेने कोंडिले आनंद. देवाला जिंकायचं असेल तर नम्र लागतो. आणि पांडव त्यांचेच भाऊ होते, पण नम्र होते. नम्री नव्हत्या काय काय लय नम्री असते. पांडव नम्र होते, नम्र नम्र होते. मला सांगा, दुर्योधन त्यांचाच भाऊ आहे, अजूनही त्यांचीच एकमेकाची सख्खी चुलत भाऊ आहेत, पण नम्रपणाचा स्वभाव बघा, असा पलंग होता 6x3चा तेवढाच असतो ना वाटते. आता रुंदी वाढली काय काय लोकांनी, जशी जशी बेडरूम असेल तस तसा रुंद. त्याचा ते भाग आहे, याचा जोर आहे, याचा जोर आहे. मात्र समाधान थोडं त्यानं घेतं. पलंग तुम्ही 150x150चा जरी केला तर त्याच्यावर झोप समाधानाने येत असते, त्याच्यावर काय नसते. अहो, ज्याच्याकडे समाधान आहे ते उसाच्या कणालाच झोपत. कचा 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 टोचायलेत, मस्त कचून भाकरी खात, पडत बी तसंच. आणि त्याला कळत बी, हल्ला आली गोडे चला बटन दाबायला कळत. ते समाधानाची वृत्ती असते. देवाचा पलंग असा, देवानं झोपायचं नाटक केलं. देवाला कुठे झोप असते का? देव ज्याच्या नावानं झोपला त्याला भेदळाला टाकावं लागते. ते झोपतच नसतो, झोपत नसतो देव, त्याला भितडायला टाकावं लागते. ते नाटक केलं देवानं. महाराज, पा नम्रपणा किती आणि नम्रीपणा किती. महाराज, याच पांडवांचा सख्खा चुलत भाऊ राजपुत्र उशाला बसला, आणि याच कौरवाचा सख्खा चुलत भाऊ अर्जुन पायाला बसले. पायापाशी बसल्याची ताकद किती मोठी आहे. पंढरपुरातल्या मालकानं साखा संसार मातीत घातला, द्वारकेचा राणा, आणि या पांडवांकरता हस्तिनापूरची गादी दिली. चरण सेवा अखंडित, एवढा मोठा पुरुषार्थ पायाचा. विठाला विठाला म्हणून देवाच्या पायाची सेवा मागितली. सेवेची फार मोठी ताकद आहे, भगवंताचे पाय फार मोठे. वास द्यावा काय असेल त्या पंढरपुरात, कशा करता पंढरपुरात काय पडलं असेल त्या पंढरपुरात. महाराज, जीवनात आपण ब्रह्महत्येचं पातक सांगतो, डोक्यातली कल्पना काढून टाका. तुम्हाला वाटतं का ब्राह्मण मारल्यावर ब्रह्महत्येचं पाप लागतंय? आणि मारायची ताकद आहे, कोंबड मारता येईन. आमच्या गाडीचा वेग वाढला आणि एक जणाची कोंबडी आली, एक जणाची कोंबडी आली. त्यानं जितके पख होते पखाला 100 रुपये घेतले, पखाला 100 रुपये, जितके पख होते तितके. माझ्याकडून नाही, आमच्या मित्राची गाडी होती. त्यानं म्हणलं न्यायची, हा कसं त्यानं नेली, पण त्यानं पुढं पोन खेळल्या वाढीली. त्याचा कोणी असेल ना पुढं, तर पखाला 100 रुपये घेतले मारुद्र. पखाला पखाला काय मारले? कोंबडी. ब्राह्मण मारल्यावर आखुड्याची ड्यू नाही ठेवायचे का? त्याला कसा नाही, काहीच नाही. त्या बाथरूमला दार फुल नसते, इतकंच असते.
त्या कशानं फाशी घेईन ना ते मधात. मी काय मधात गेलो नाही बरं. मी हे तुमच्यासारख्याच्या टीव्ही पाहिले. आपल्याकडे मोबाईल नाही, खपक्यात टीव्ही नाही, आपलं याच्यावर दखत. मस्त आहे आपलं काम. काय आपलं कामाचे काम होतं, गड्या गुड्याला बोलतो शेतात आणि हे कीर्तनाच्या तारखा याच्यावच्या त्यात महाराज. काय अडचण नाही ना. काय करायचं ते मोठं न घ्यायला काय झालं, उगं म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता विठाला. मला काय टेम्पो भर मोबाईल घेईन ना या वर्षीची हळद इकल्यावर. खरंच भाऊ, खरंच भाऊ बरा नाही यावर्षी हळदीला. एक एक छोटा हत्ती भरून, छोटा हत्ती असतो ते बारका, तेवढे भरून मोबाईल येतील. पण आता कशाला येड्यावाने आहे ना, नको. माणसानं किती आता काही जरी झालं ना तर धोत्राव इन नाही करायची महाराज. कुत्रे भुकत असते. धोत्राव कशी इन करता येईल? त्याला पॅन्टच घाला, पॅन्ट घातल्यावर तुमच्या कोण पाया पडन विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. काय असेल बरं त्या पंढरपुरात? पंढरपुरात राहण्यासाठी जागा का मागितली? जगात सर्वात मोठं स्थान आहे. हा, तुम्हाला असं वाटत असेल ब्राह्मण मारल्या ब्रह्महत्येचं पातक नाही. असे काही पाप आहेत. ज्या बापाने आपल्याला विश्व दाखवले, ज्या वाडवडिलांनी आपल्यासाठी संपत्ती कमवली, त्या लोकांच्या विरोधात गेले की हजारो ब्राह्मण मारल्याचं पाप तुम्हाला लागतंय. हजारो ब्राह्मण. ऐका ऐका टिकल्यावाल्यांना ऐका. सासू सासऱ्याची संपत्ती नुसती टोचून खात जाऊ नका, तुपात भिजून खात जा. पण त्या सासू सासऱ्याला निदान गरम तरी भाकर देत जा. निदान टायमाला त्याला चावल अशी दात जर पडले तर निदान गरम भाकरी त्या सासू सासऱ्याला खायला देत जा. हो. आणि त्या सासू सासऱ्याची संपत्ती तुम्ही तुपात बुडून खायची आणि पप्याचा बाप बगलात दाबायचा, नवरा माझ्या मुठीत ग. नवऱ्याला बगलात दाबलं, ते गाण्यात होतं ना ते, नवरा माझ्या मुठीत ग. तो मुठीत दाबला, बगलात दाबला आणि बाजूला घेतलं आणि त्या मायबापाची फजिती केली. कोट्यावधी ब्राह्मण मारल्याचं पाप. गौहत्या समम पाप. हा घरातल्या ज्येष्ठ लोकांची संपत्ती हिसकून घेऊन त्यांचा अपमान केला की लाखो ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं मला. इतकं मोठं पाप आहे. एक सांगू, एक शब्द विरोधात बोलला एक व्यक्ती आईच्या, एकच शब्द आईच्या विरोधात बोलला, एकच शब्द. मी कधी कधी गडबड असेल तर आमच्या बाजूला मारुतीरायचं मंदिर आहे, मारुतीराय बुवा, तर फार गडबड असेल, लांब काल्याला जायचं असेल तर गडबडीत एखादं दर्शन तर मी चुकत नाही. पण आदा कदा दर्शन घ्यायचं जरी विसरलो तर आमची आई झोपलेली जरी असली तरी तिच्या पायथ्याला हात लावून गाडीत बसतो. मला सगळ्या देवाचं दर्शन घेण्याचं पुण्य मिळते, सगळ्या देवांचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळते. इतकी मोठी ताकद आहे. आणि त्या आईच्या विरोधात बोलला. महाराज घरच्या लोकांच्या विरोधात जायचं नाही. पंढरपुरात का जागा मागितली? का 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 मायबापाच्या विरोधात जा. दुर्योधन किती मोठा होता महाराज, किती मोठा महाराज. आईनं त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर वज्रदेही झाला, अर्ध वज्रदेही, मांदीपासून बेंबी पस्तूर हाडा मासाचा होता. इतका दुर्योधन प्रभावशाली होता. दुर्योधनाला मारणं इतकं सोपं नव्हतं. पण त्या दुर्योधनावर भीमानं गदा फेकायची की देवाने सांगत थांब. भीम संध्याकाळी म्हणायची, काय देवा, मी नियम धरला होता, एका टपक्यात मांडी उडीत होतो, त्याचा चेंदा करीत होतो. नाही भीमदादा, ऐका तुम्ही ऐका. आणि ज्या दिवशी भीमाचा नियम सुद्धा धरलेला नाही, भीमानं दुर्योधन पाहिला पण नाही, आणि तितक्या देवानं चुटकी वाजली, दादा हाना, आणि मग गदा फिरिलीन मारलीन. त्या दिवशी दुर्योधन मेला. दृष्टांत ऐका पुढं. तर श्रुतीनं प्रश्न केला देवाला. वरी बसलेल्या मारुतीराय म्हणजे 11वे रुद्र म्हणजे भगवान शिवशंकरानं देवाला विचारलं, देवा इतक्या वेळेला भीमानं गदा अशी नेम धरून सोडली होती तरी तुम्ही नकार केला, आणि आज भीमानं त्याच्याकडे न पाहता गदा सोडून तुम्ही दुर्योधन मारला, याचं कारण काय? ऐका म्हणले भगवान देवादिदेव शिवशंकरा म्हणजे मारुतीराय 11वे रुद्र, ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. मारुतीला सांगितलं, पवनसुत ऐका, जितक्या दिवस भीमानं नेम धरला होता तितक्या दिवस दुर्योधन मरत नव्हता, कारण येताना त्याच्या आईचं दर्शन घेऊन येत होता. आणि आजच 18 दिवसातला असा दिवस होता. फक्त दुर्योधनाने एक दिवशी गडबडीत आईचं दर्शन घेतलं नाही, म्हणून त्या दिवशी मांडी फुटली, दुर्योधन मेला. महाराज हा आईच्या दर्शनाचा पुरुषार्थ आहे. आपल्या मातेच्या दर्शन हे याच्यासाठीच ऐकायचे का? इति श्रीमन महाभागवते पुराणे सुख सांगतात राजा परीक्षिते, वाटी वाटी डाळाना वाटी वाटी तांदुळाना. यासाठीच आहे का? 10-15 थैल्या भरल्या की भागवतकार गिरगाव कराच्या मुडद्यावर टेम्पू भरून तो माल त्याच्या घरी नेऊन घाला. इति श्रीमन महाभागवते पुराणे. यासाठीच ऐकायचं का? कशासाठी ऐकायचं? हा पुरुषार्थ आहे माझ्या माइंडला, फार मोठा पुरुषार्थ आहे. आणि एक रस्व दीर्घ चुकलं, किती मोठ्या पोराचं,
जगाला प्रकाश देवता देणारी भगवान सूर्यनारायण यांच्या रथाचं सारथ्य केलं अरुणानं. अरुण हा कश्यपाचा नातू. मिरे 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 कश्यपाचा नातू. हो, कश्यपाचे नातू होते आणि त्या वंशातले पुढं जटायू. हो, गरुड आणि अरुण हे सुपुत्र महाराज. काय काय मोठी ताकद होती. आणि त्या अरुणाने एके दिवशी सहज आईला एक शब्द चुकीचा वापरला. महाराज, ते पाप संपण्यासाठी एकही तीर्थ जगात नाही, एकही तीर्थ नाही, एकही तीर्थ नाही. आपल्याकडे गंगा फार सांगितल्या, फारशा गंगा. विश्वात फक्त 2 तीर्थांना गंगा म्हणत नाही. एक नर्मदेला गंगा संज्ञा नाही आणि कावेरीला गंगा संज्ञा नाही. कावेरीला कावेरीच म्हणायचं, गंगा म्हणायचं नाही. आणि नर्मदेला रेवा म्हणायचं, जटाशंकरी म्हणायचं, अन्यथा नर्मदा म्हणायचं. गंगा नर्मदेला म्हणत नसतात. हा, गंगा फक्त तीच, ही आपल्यापासून गेली ती. महाराज, गोदावरी आपण म्हणतो, चुकीचा शब्द आहे. गोदावरी जी, अन्यथा गंगा जी म्हणावं, इतका मोठा पुरुषार्थ आहे. गंगा आपण जे राहतो ना, गोदावरीजी, नर्मदाजी, या गंगाजी आणि गोदावरीजी. गंगा मातेची परिक्रमा केल्याच्या नंतर कोट्यावधी भारत देशाला परिक्रमा केल्याचं पुण्य प्राप्त होते. पण आपलं कसं झालंय, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. 2500 शिवलिंग आहेत नर्मदेच्या तीरावर. नर्मदा मातेच्या तीरावर 2500 शिवलिंग आहेत. आणि गोदावरी मातेच्या तीरावर किती शिवलिंग आहेत अजून लिहताच नाही आलं कोणाला. लिहताच आलं नाही. पण आपली भानगडच तशी झाली, आपल्याला आवडत नाही ना. साधं रामपुरीला जा, रामपुरीला इथे जवळच जा, तिथे सीताकुंड म्हणून प्रसिद्ध आहे. आईसाहेबांना त्या पाण्यातलं शेणात पाणी घालून तिथं गौराला आलं सीताकुंड. तिथं बाजूला एक सतीचा कुंड आहे. मशानभूमीच्या इकडे सतीचा कुंड आहे. पूर्वीच्या काळात मालक गेल्याच्या नंतर बाई सती जात होती, तिथे सतीचा अधिकार आहे. तिथं उकळेश्वर नावाचं एक अधिष्ठान आहे. आता आपलं नशीबच फुटकं आहे, आपल्याला ते भेटत नाही. मुठभर तांदूळ टाकले की 6व्या मिनिटाला तांदूळ शिजून वर येतात. हे उकळेश्वरात अशी खूपशा, धालेश्वर वगैरे वगैरे एवढी शिवलिंग आहेत की त्या शिवलिंगाचं आपण मोजमाप सुद्धा करू शकत नाही, एवढी मोठी ताकद आहे. महाराज, नुसती गंगा म्हणल्याच्या नंतर पाप संपते. वाचे म्हणता गंगा सकल पाप. एवढं मोठं तीर्थराजाचं अधिष्ठान. चला, हे सर्व तीर्थामध्ये स्नान केलं पण काही फायदा नाही. एके दिवशी याच अरुणाने भगवान सूर्यनारायणाला विनंती मागितली, मागणी केली, मला मानवी देह करा. मानवी देह केला, ते कुर्मदास झाले. पण जसं अर्ध शरीर तसेच हातपाय कमी झाले. आणि मग पंढरपूरचा रस्ता धरला. चला, मग लहुळला भेट झाली, तिथं समाधी दिली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण जाता जाता देवाला विचारलं, देवा, आईला मी चुकीचं बोललेलं, माझ्याकडे जो डाग होता, हा डाग धुण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. देवानं सांगितलं, अरुणा, पंढरपुरात आल्यावर डाग संपत नाही. तुम्ही पंढरपूरला जाईन म्हणले त्या दिवशी तुमचं पाप संपलतं. इतकी पंढरपुरात ताकद आहे. नुसता रस्ते जाईन म्हणलं, जाईन तर वारीत चालल्यावर किती पुण्य, तर पंढरपुरात गेल्यावर किती पुण्य. म्हणून वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा सदा संग हरिदासा, 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 सदा संग हरिदासा. वास द्यावा पंढरीचा. त्याच्याकरता सदा संग हरिदासाचा पंढरपुरातली ताकद आहे. महाराज, नाना प्रकारचे तीर्थ पाहताल, पण पंढरपुरासारखं स्थान जगात कुठं नाही. उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड ऐकिले क्षेत्र महिले, क्षेत्र महिले. ही पंढर. एक जण म्हणे, महाराज, मग एवढं जर तुम्ही म्हणता तर मग नर्मदा परिक्रमा करायला का गेले?
कारण वारकरी संप्रदायाची स्थापना करणाऱ्या भगवान देवादिदेव शिवांची नर्मदा मैया कन्या आहे. स्वेदाम जन्मसंगे नाम, भगवंताच्या घामातून नर्मदा मैयेचा जन्म आहे. आणि मी तिकडे गेल्याच्या नंतर माझा एक आजार नाहीसा झाला. बसून कीर्तन करत होतो ना, ते कायमच संपलं. आता नाही तर 27 मिनिटाचे 20 ते 27 मिनिटाच्या नंतर माझा उजवा पाय हालत होता. त्या गोळ्या टाकल्या आणि सगळं टाकून दिलं मी. आता काही विषय नाही. चला, तरी पण पंढरपूर श्रेष्ठ का? ऐका. अनंत पाप्यांचं पाप धुण्याची ताकद नर्मदा मैयात आहे. महाराज, जडाला चेतन करण्याची ताकद नर्मदा मैयात आहे. तुम्ही हिऱ्याचं, सोन्याचं, माणिकाचं, पाचूचं, षडवैरुण्याचं शिवलिंग तयार करा, पण ब्राह्मणाच्या वेदमंत्राच्या घोषाशिवाय त्याची प्राण प्रतिष्ठा होत नाही. पण नर्मदा मैयाच्या पात्रातला कुठलाही पाषाण उचला टेकून दिला की त्याच्या शिवाचं स्वरूप येते. म्हणजे जडाला चेतन, पाषाणाला शिव करण्याची ताकद कोणात आहे? नर्मदेत आहे. महाराज, पाषाणाला शिव करण्याची ताकद ज्या नर्मदेत आहे, त्या नर्मदेचे पिता भगवान शिवशंकर रोज पंढरपुरातल्या मालकाची वारी करतात. म्हणून वास द्यावा त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांतो, रोज रोज वारी करतात. हे पंढरपुराचं महत्व आहे. त्याच्याकरता पंढरपुरात जायचं. दुसरी गोष्ट सांगतो महाराज, ऐका. 33 कोटी देवांचा राजा, माणसांचे राजे लय झाले. आले गेले उलथले, आमके तमके येतील जातील, आमके तमके होतील, काही समन नाही. खुर्च्या येत्याल, तंगडे मोडतील, पुन्हा खुर्च्या तयार होत्याल, काही विषय नाही. पण देवांचा राजा एकच झाला, इंद्र. अमरपुरीचा राजा एकच झाला, एकच 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 एक. त्याच्या हाताने एक पाप घडलं. एक लक्षात ठेवा, देशावर 2 लोकांच्या पापांचं संकट येत असतं. आध्यात्मिक क्षेत्रात ज्या वेळेला महाराज लोक, भागवतकार लोक, रामायणकार लोक, कीर्तनकार लोक, शिवपुराणकार लोक, भजनी मंडळी, गायक नाही बरं, भजनी मंडळी आणि मृदंगाचार्य ज्या वेळेला पाप करतेत, आणि देशाचे राजे लोक ढवळ्या कपड्यावाले ज्या दिवशी पाप करतेत, त्या दिवशी राजसत्तेतलं परमार्थिक सत्तेतलं पाप वाढल्याच्या नंतर आम जनतेवर संकट येत असतं. कशाला बी टाळ्या नका वाजी जाऊ येडेवानी. हे का लय चांगला पुरुषार्थ आहे. माणसाला काही कळत नो. विठाला 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 विठाला. दोन लोकांनी पाप, आम्ही पाप केलं आणि राजानं पाप केलं की तुम्हाला ते फेडावं लागते. आम्ही तर मरणार त्याबद्दल, गव्हाबरोबर किडी रगडते त्याचा पुरावा असतोय. हा, तो त्या देवांच्या राजाने एक काम चुकीचं केलं, प्रजा हैराण झाली. काय करावं, अमृत खराब झालं, काय करावं. महाराज, अमृत शुद्ध करण्यासाठी जगात एकच स्थान होतं. पृथ्वीवर जितके देश, तिथे एकच स्थान होतं, ते फक्त पंढरपूर. आतळ वितळ सुतळ महातळ रसातळ पाताळ हेही नाही, वरचे 7 शिवलदीप हे दीप सुद्धा 7 आहेत. 21 स्वर्ग, 14 भुवन आहेत. इथं कुठेही ते अमृत शुद्ध करण्याची जागा नव्हती, ती फक्त पंढरपुरात. आणि ती करण्याची ताकद फक्त चोखोबरायत होती. आणि चोखोबरायनं चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं, त्याला चोखा लिंब म्हणून प्रसिद्ध म्हणतात. म्हणून लिंब लक्ष्मीचं अधिष्ठान आहे बरं, लिंब लक्ष्मीचं अधिष्ठान आहे. आषाढ महिन्यामध्ये एक देवी असती, त्या देवीला लक्ष्मी आई म्हणतात. पण या मधल्या 20 वर्षात नालायकानं तिला नाव दिले मरी आई. कारण हा यांचा दोष नाही हो महाराज, हा आमचा दोष आहे. आम्ही यायला पुरत नाहीत म्हणून हे येडेवानी करते. विठाला विठाला. तिचं खरं नाव आहे लक्ष्मी आई. आणि त्या लक्ष्मी आईला पाण्याचा तांब्या घेऊन त्याच्यामध्ये लिंबाचा डाखळा ठेवायचा, देवीच्या दर्शनाकरता जायचं. तिला मलिदा वगैरे असा नैवेद्य होता. घरी आल्याच्या नंतर तो डाखळा पाण्यात हालायचा. त्याचं ते बुड खोडलेलं असतं का, ते पाण्यात असं बराच वेळ विरळायचं आणि ते पाणी लेकरांना द्यायचे. ते जे सॅनिटाईज म्हणतात ना, इंग्रजी शब्द आहे ना, ते हँडवॉश वगैरे आहे का नाही. तर पूर्वीच्या काळात अंत्यविधीला गेल्याच्या नंतर सॅनिटाईज काय होतं माहितीये का, लिंबाचाच पाला होता. चावणे, हाताने चुरगाळणे, काय ताकद महाराज. आणि त्याचं पाणी केल्याच्या नंतर अश्विनी कुमारांची कृपा आहे, 9 प्रकारचे आजार होत नाहीत. पण आता आपण त्या लक्ष्मी देवीचं नाव ठेवलं मरी आई. लिंबाचा पाला नेतेत, पण त्याच्या संग ढवळे लिंब नेतेत. कसे पोटकिडे आहेत पान. ह्या तर कशा हसल्या नाही का, बॉम्ब टाकाव तुमच्या अंगावर. जी बाई आखाड महिन्यात जर मरी आईला, त्या चुकून बोललो, लक्ष्मी आईला जर ढवळे लिंब नेत असतील, तर शिवपुराण तुम्ही आयुष्यभर बी डोक्याला बांधून फिरल्या तरी तुमचा उद्धार आहे का? हा, भिताड अंगावर पडून तुमच्या भिताड.
विठाला विठाला महाराज लिंबाचं झाड लक्ष्मीचं अधिष्ठान आहे. अजून मी लक्षात घ्या, पिंपळ आणि लिंब जर एकत्रित उगले तर लक्ष्मी नारायण म्हणायचं. हा शास्त्राचा सिद्धांत आहे, फार मोठं टोक आहे. आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबरायांनी भजन केलं आणि त्या लिंबाच्या झाडाखालीच इंद्र लिंबाच्याच फांदीवर अमृताचा कलश घेऊन बसला होता. अमृताचा कलश. आणि ते लिंब पंढरपुरात होतं. चंद्रभागेच्या तीरावरती लिंबाचं झाड होतं. आणि मग इंद्रानं श्रुतीला विचारलं, जगात मी फारशी स्थळं पाहिले पण श्रुतीनं सांगितलं पंढरपुरात शिवाय नाही. मग इंद्रानं सांगितलं, जर चोखोबाराय आमच्या अमरपुरीत आले असते तर चोखोबारायनं सांगितलं, इंद्र महाराज मला तुम्ही अमरपुरीत नेलं असतं तरी माझ्यामध्ये अमृत शुद्ध करण्याची ताकद आहे, पण अमरपुरीत नव्हती, वैकुंठात नव्हती, स्वर्गात नव्हती, कैलासात नव्हती, पाताळात नव्हती, कोण्याही द्वीपात नव्हती, ती फक्त जम्बूद्वीपातच. आणि जम्बूद्वीपात म्हणण्यापेक्षा पंढरपुरात अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे. पण पंढरपुरात अमृत आणलं तरच शुद्ध होत होतं महाराज. स्वर्गातले अमर जीव घालायची ताकद ही पंढरपुरात आहे. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा. ही पंढरपुरातली ताकद आहे महाराज. फार फार मोठी शक्ती पंढरपुरात. एक सांगू तुम्हाला, एवढी तीर्थ पाहिली, एवढी तीर्थ पाहिली, मा नर्मदा मैयासह मी सुद्धा एक माणूस आहे. ती ऍडव्हर्टाईज झाली ब्रेक के बाद. सांगितलं 11 वाजले, बाळ्या संपेव आता. इथपर्यंत आवाज आला त्या अर्थी. मैया नर्मदा. आता काही ना काही माझ्याकडे सुद्धा पाप आहे. मी संसारातला माणूस आहे, चमचा भर काऊत नाही चिखलानं भरलेलो. तर मी जेवढी जेवढी नर्मदा मैयात स्नान केली, माझं पाप धुतलं असेल त्या माईनं, पण माझं तिच्यात सासून राहिलं. तर तिच्यातलं पाप धुण्यासाठी इथं पंढरपुराला यावं लागतंय. सकल तीर्थे येती माध्यान काळी पुंडलिका जवळी करती आंघोळी. वेगात आपला वेळ झाला. म्हणजे सर्व तीर्थांना शुद्ध करण्याची ताकद फक्त चंद्रभागेत. म्हणून वास द्यावा पंढरीचा. आता सदा संग हरिदासाचा. हरीच्या दासांची संगती का मागितली? असं काय हरिदासामध्ये महाराज? विश्वात सर्वात मोठं माणसाचा शत्रू कोण असेल तर वासना आहे. वासना हा काम इतका हरामखोर काम आहे. कामाची कोतवाली आणि हरिहराची आबरू घेतो. मोठे मोठे महाराज लोक 4-2 अभंग पाठ करणारे. एक जण म्हणला मी गाथा पाठ केला, मग हाणतो काय आम्हाला? मी ज्ञानेश्वरी पाठ केली, मग घालतो आमच्या अंगावर जेसीबी. अरे तुला गाथा ज्ञानेश्वरी पाठ करायला माणूस केलं हे सांग ना. आणि नुसती पाठ केल्यानं महाराज होत असतो का? एपीजे अब्दुल कलाम जातीनं कोण होते इतकं सांगता येतं तुम्हाला? त्यांना गीता पाठ होती. युम पठाण कोण आहेत? प्राध्यापक युम पठाण जातीनं कोण आहेत? प्रचंड ज्ञानेश्वरीवर अभ्यास. महाराज बुद्धीचा प्रकोप असला, जरा मदत असली की कोणी माणसं पाठ करू शकते. त्याचं काय? आता एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम आहेत, प्राध्यापक मुस्लिम आहेत ते, पण ते सुद्धा ज्ञानेश्वरी पाठ करते. तुम्ही हिंदूचे लोक पाठ करता काय दळीत बसता? काय नवलाची गोष्ट आहे? आपल्याला जर कोंबडे केलं असतं तर एखाद्याच्या दिवशी 7 कापलं असतं. आपल्याला माणूस केले ना गाथा ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी केलं. एवढं काय असं बुसकट असं फारशे अंगाला गंड चिटकून घेतले नाही पाहिजे. हे गंड बेकार असतात. कालांतराने हे फुटल्या माणसं जवळ येत नसतात. वास येत असतो त्याचा. त्याच्यामुळे अहंकाराची गंड नसावा. काय सांगत होतो? संतांची संगती का? असं काय असेल साधूकडे की जेणेकरून संतांची सगळ्यात मोठी खराब कोण असेल तर वासना. आणि ही वासना संपवायची ताकद फक्त संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. महाराज एकदा वासना संपली की कामच संपलं. याच्या पलीकडे सांगू का? साधूच्या पायात आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. साधूच्या पायावर डोकं ठेवलं की कामच संपलं महाराज. काम इतकी मोठी ताकद, इतकी मोठी ताकद. महाराज लाहोर चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली शबरी मतंगाचे पाय धरले, शरभंगूचे पाय धरले. अजून 4 माणस महात्मे आहेत. सगळ्या गोळ्या एखाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असतात बाळू काका. त्याच्यामुळे मोजक्या पुढच्या पुन्हा दुसऱ्या कीर्तन करायला विचारायचं. शबरीनं 6 साधूंच्या पायावर डोकं ठेवलं. ती याचे येणे जाणे खुंटणे. आणि लाहोर चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली होती. ती लाहोर ससे धरणाऱ्याच्या कुळातली होती. साधूच्या पायातली इतकी मोठी ताकद होती. मला वाटत नाही वाल्या इतका पापी कोणी असेल, पण नारदांचे पाय धरले, काय मोठा अधिकार प्राप्त झाला. महाराज राजपुत्र ध्रुव हा किती मोठा आहे, किती मोठा ध्रुव, किती मोठा ध्रुव. पण या ध्रुवाला
मधु नावाच्या अरण्यात नारदांची भेट झाली. जगाचा बाप सापडला. सदा संत संग देई सदा. साधूची ताकद किती मोठी. एक 5 मिनिटात पुरावा ऐका आणि पूर्णविराम करतो. वेळ झाला आहे का नाही आता? हो, कारण जरी जागराचा दिवस असेल तर स्वयंपाक आमक तमक पुन्हा सामुदायिक जागर होईल. आपल्या वेळेत आटपिलं पाहिजे माणसानं. साधूची संगती कशा करता मागितली. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात एक साधू आले. त्या साधूनं जालना नावाचं गाव निवडलं. जवळचे जालना, फारसं काय लांब नाही, आपल्या मराठवाड्यात येते जालना. त्या साधूंचं नाव होतं जशवंतदासजी. या देशातले सनातनी, या देशातले वारकरी, या देशातले हिंदू संस्कृतीतला गोडसा साधू जसवंतदास त्यांचं नाव होतं. मराठवाड्यात आले. मराठवाड्यात जालना नावाचं गाव निवडलं म्हणजे त्या गावात आले. गावात आल्यानंतर एका झाडाखाली बसले. त्या स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट सांगतोय. स्वातंत्र्यापूर्वी संतांची संगती कशा करता पाहिजे इतकाच मुद्दा आहे का. याच्याकरता चांगल्या महाराजांच्या जवळ जा. एक लक्षात घ्या, रावण इतका विद्वान होता. रावण विद्वानांना जवळ घेत होता आणि विद्वान जर जवळ नाही आले तर रावण आठवड्यात एक दिवस सगळ्या राज्याचा कारभार सोडून त्या विद्वानाच्या घरी पळच रावण जात होता. हे रावणाला कळत होतं. म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या पण नाकात दम आणला होता रावणानं. त्याचं एकमेव कारण आहे, रावण हा संतांना मानित होता. एवढा मोठा पुरुषार्थ होता रावणाचा. साधूची ताकदच फार मोठी. मला संतांची संगती कशा करता. एक त्याच्या अलीकडचा एक मुद्दा सांगतो. एका व्यक्तीला मुलगी झाली, श्रीमंत भाऊ. ती मुलगी झाल्यापासून तिला कर्कश नावाचा आजार झाला. कर्कश नावाचा आजार, त्याला आताच्या डॉक्टरच्या भाषेत काय म्हणता येईल मला काय माहित नाही. मला फक्त पुराणाची भाषा, मी शिकलो बी 7वी त्याच्यामुळे जास्त कशाला. जिला गौऱ्या लावता येत नाहीत तिने धिरडे करायचे नाही. हा, जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिने बासुंदीच्या नादी लागायचं नाही. दुधाचा खराब करशील रावदी मंजुळा, आम्ही तसं कशाला उगा आहे का नाही. आपल्याला 7वी शिकलेल्या माणसानं डॉक्टरायचं कशाला माप घ्यायचं. आपली पात्रता आहे का ती नाही. पण कर्कश नावाचा आजार झाला. कर्कश नावाचा आजार दूर करण्यासाठी वाटेल ते वैद्य केले पण काही गुण नाही आला. एक व्यक्ती त्या गावात आल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं काही डोळ्याचं पापण लवस तरी हे बोट त्या मुलीच्या जिभेला लावल्याच्या नंतर 7 वर्षाचा कर्कश नावाचा आजार कायमचा दूर झाला. त्या साधूचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. एका क्षणापूरची संगती झाली तर 7 वर्षाचा आजार जातो. सदा संत संग देई सदा. म्हणून संतांची संगती पाहिजे. ऐका पुढे. जालना नावाच्या शहरामध्ये जशवंतदासजी आल्याच्या नंतर एका झाडाखाली बसले. आज ती जागा अब्जावधी रुपयाची आहे. अब्ज हा शब्द खोटा. मला वाटतं 100 कोटीला अब्ज म्हणतात का. कोटीला हो. आणि 1 कोटी किती लाखाचा. 100 लाखाचा 1 कोटी. मी लाखाच्या डाळीलाच लाख समजित असतो. आपण कशाला आगाव पण आहे का नाही. कशाला ते लाखन गिखन हे मस्त लाखा आणीत असतो. कधी कधी पेरतो. मला जमीन बी लाखाच्या लायकीची आणि ती जमीन पेरीत असतो. लाखन आपलं तेच भाडायची, त्याची पिठलं गिठलं आपलं मस्त. कधी कधी लाखाचे ओले हे तोपर्यंत धपाटे फार चांगले होते मस्त लाखाचे. मी त्यालाच लाख समजित असतो. मानावे ते म्हणी समाधान. कशाला आगावपणा करायचा आपल्याला. तर ते 100 लाखाचा 1 कोटी आणि 100 कोटीचा 1 अब्ज. आज ती 3.5 अब्जाची जमीन आहे. म्हणजे 350 कोटीची आजची जमीन आहे. त्या जागेमध्ये जशवंतदासजी नावाचे संत बसले एका झाडाखाली. ती जागा होती या भारत देशातल्या एका महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या मुसलमानाची. गोल टोपी घातलेला, पांढरी टोपी खूप गोल होती टोपी. मुसलमान काजी आहे, मौलवी आहे, तो त्यांचा धर्मगुरु आहे. काठी तिकीट पाहिला. आप कहा के बोले मुझे पता नाही. साधून काय सांगितलं बुवा, हमें पता नाही. तर तो काजी म्हणाला आप कहा कोई तो कोण्या ना कोण्या गावाचे असताना. आता जाऊ दे हिंदीत कशाला आपल्याला आहे का नाही. आपल्या मराठीत बोलायचं. एक जण म्हणला महाराज हिंदीत भागवत करानं आमच्या राज्यात तुम्हाला नेऊ. मी म्हणलं माझ्या नदीला भरपूर पाणी आहे म्हणून मी त्याच्यातच मोटर टाकून हळद भिजितो. मला हिर पाडून उग खालच्या मोटरी टाकून ते कुटाने करायचा नाद नाही. म्हणजे महाराष्ट्रातच भरपूर पाणी, मला तू ह्याकडे कशाला नाचायला नेतो. विठाला तू ह्याकडेच भीक लागली तरी महाराष्ट्रात ये. हा महाराष्ट्र सगळ्याला सांभाळी तू. आम्हाला तू ह्याकडे याची गरज नाही. विठाला युग असा आला. आपण कुठले ना कुठले आत नाही म्हणजे विश्वची माझे घर. पहा साधूची अवस्था. हो, हे विश्व माझं घर आहे. मी जिथं जाईन ते माझं घर आहे. ठीक आहे. काजीने टोपी काढून डोकं खाजू. क्या महात्माजी विश्वाला घर म्हणणार आहे. काय महात्मा आहे. अब्जाधीश स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश मुसलमान. कुछ पाणी जलगिल हो ना. नाही मेरे पास है. पण जे कमलंडूत पाणी होतं त्यानं गुळणा केला, हात पाय धुतले, पायावर पाणी घेतलं. पण पुन्हा पाणी पिण्याच्या सोन्याच्या झारीत पाणी आणून दिलं त्या काजीने. तर सोन्याच्या झारीला हात लावल्याबरोबर ती मातोड्याची झाली. इन्शाल्लाह ला इलाहा इल्ला.
हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत आहे थिरी, क्या बंदा आहे. सोन्याला हात लावल्याबरोबर मातीचं होतं, त्यावरती काय ताकद. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, सोने रुपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. काय ताकद महाराज, सोन्याला मातीत करण्याची ताकद आहे, किती मोठी ताकद. आणि मग त्या काजीने विचार केला, महात्मा जरा आगळा वेगळा आहे, आपण यांना काहीतरी प्रसादाला देऊ. आणि मग सेवकाला कुछ प्रसादला, आता प्रसाद नाही ते खाण्यासाठी आणा म्हणलं असेल. सेवकाला सांगितल्याबरोबर महारुद्रभाऊ त्यांनी टिफिन भरून आणला. आता त्यांनी घरी सांगितलं जेवायला द्या. बाईला वाटलं मालकालाच पाहिजे, जिनं जे तयार होतं ते दिलं. तयार होतं हेच, नाव कशाला घ्यायचं, तयार काय होतं हेच. आता त्यानं सांगितलं मालकानं डबा सांगितलं, तिला वाटलं मालकालाच खायचं, तिने आपलं ते भरून दिलं आणि ते घेतलं. त्यानं घेतल्याबरोबर तिथं टेकलं, टेकल्याबरोबर त्यानं पाहिलं, सरकार ही तर सोन्याची सुरई होती. जी बोले सोन्याची होती, पण ह्या महात्माजीने हात लावल्यावरती मातुड्याची झाली. डबा आणणारा, अरे बापरे, ते म्हणला डब्यात काय काय दिले. ह्या महाराजानं सोन्याला हात लावल्यावर माती होती, डब्यातलं पाहिल्यावर महाबुका करते. हो, ते उभ्यानं चेडीवर येऊड लागलं, तरी खाली जाऊच लागली. गळा गळा गळा, अरे बापरे, हे होत नाही म्हणे आपल्याला, आपला बुक्का करून टाकते हे. यानं सोन्याला हात लावल्यावर मातुड होते, तर आपण मांस टाकल्याच्या नंतर आपलं काय करीन बाबा. ठाईची समाप्ती झाली जैशी, इन्शाअल्लाह. नको रे बाबा. मालक म्हणले खोल ना डब्बा. ते म्हणला सरकार नोकरीहून काढून टाकलं तरी हरकत नाही, पण मी काय डबा उघडीत नाही. क्या इसमें, मुझे पता नहीं, हमें तो कुछ पता नाही मालकिनीनं काय काय दिले. हो, ते तुम्ही तुमचं बघा म्हणे बाबा. कशाला आपण गरिबीचा संसार याच्या नोकरीवर जगतो, आणि याचीच नोकरी भाकरी खाता खाता अख्खा संसार मातीत जाचा. त्याच्यापेक्षा तूच उघडून तुला काय करायचं तर कर, मी इथं नाही तिथं दगड उचली. आणि मग त्याच्याकडे पाहिलं, इधर आ, क्या इसमें, मुझे पता नाही. ते म्हणलं मला माहित आहे, आमच्या इथे दुपारी हेच असते. आता त्याला वाटलं आपण उघडण्यापेक्षा हे सोन्याची माती करते, आपण उघड्या आपली राख करील, त्याच्यापेक्षा महाराज आप खोल दो. नाही बोले आप ही खोल दो. महाराज स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश मुसलमान संतांची संगती कशा करता पाहिजे. श्रीमंत भाऊ हात चळचळ कापत डब्यावरचा असं ते कपडा बाजूला केला, आणि झाकण उघड्याबरोबर 4 रंगाची फुलं सापडली. 4 रंगाची फुलं सापडली. त्यावेळेला जालन्यातल्या स्वातंत्र्यापूर्वी 450 कोटीचा मालक, स्वातंत्र्यापूर्वी 450 कोटीचा मालक टोपी खिशात टाकून दोन्ही गुडघे खाली टेकले आणि जसवंतदासजीला मुजरा केला. जसवंतदासजीला मुजरा केला आणि सांगितलं हे फुलं आता पूजे करता पाहिजे. पण महाराजांनी सांगितलं पूजे करता फुलं तयार झालेत मासाचे, पण यही तो मंदिर नहीं, यही तो मूर्ति नहीं, भगवान नहीं, कहां से भगवान लाएंगे, कहां बिठाएंगे. तर त्या 450 कोटीच्या मालकानं सांगितलं जितकी जागा पाहिजे तितकी घ्या. तर स्वातंत्र्यापूर्वी जसवंतदासजीनं हातातल्या काठीनं रेग मारली आणि आतमध्ये जितकी जागा आहे तितकी आज मठाला देऊन टाकली. आज ती 350 कोटीची जागा आहे. आजची 350 कोटीची आजची दृष्टांत संपला. या देशातला मुसलमान सुद्धा प्रसन्न करण्याची ताकद संतात आहे. या देशातला मुस्लिम बांधव तेव्हा सांप्रदायात जातीवाद नकोय. आपल्याला काय गरज आहे, हा कोण्या जातीचा महाराज आहे, ते कोण्या पंथाचा आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आहे सवेद शास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. आपल्याला काय करायचं कोणाच्या जाती. आणि एक लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या जातीला नाव ठेवले ना आपला धर्म वाढवतो का. तुम्हाला 150 टन ऊस झाला भाऊ, आणि तुमच्या बाजूला आमची जमीन घेणार नाही मी येरी समजा. हो, तिकडच मला भरपूर झाली, आता इकडे नाही येत. हो, त्याची होती इच्छा माग, पण म्हणलं नको. तुम्हाला 150 टन ऊस झाला आणि मला झाला 70 टन, तर मला 150 होण्यासाठी काय करावं लागेल, ह्याच्या ऊसात म्हशी घालायच्या का नाही. होय मारुद्र भाऊ, होय माऊली, वास असतं का नाही. भाऊला जर 150 ढाला असेल तर मग आपण नांगरणी कशी करायची, ऊसाला माती कशी लावायची, पानाची छाटणी कशी करायची, खत कोणते घालायचे, खुरपण कधी करायचं, काय काय मशागत करायची, पाणी किती बाऱ्या द्यायचे, काय द्यायचं, ही मशागत करावं लागेल तर मला 150 होईल. हीच बाजू धर्माच्या बाबतीत लावा. लोकाच्या धर्माला शिव्या दिल्यानं आपला धर्म वरी जात नसतो. आपला धर्म उंच नेण्यासाठी आपल्या धर्मातल्या त्रुट्या बाजूला करावं लागतात. करणे पाखांड खंडन, आपल्यातले जे नालायक आहेत का, गंध लावणाऱ्या झालेले हरामखोर,
यायचा बाप गण लावून पाया पडतून त्याला पुट्ट नालायक. ह्या नालायकाला करणे पाखंड खंडन. खंडन म्हणजे काय? हे बाजूचं सोडून देणं आमच्यात ये. आपल्याला बाजूला गेलेले आपले ज्या वेळेला आपल्यात येतील त्यावेळेला आपला धर्म उंच जाईल. लोकाला शिव्या द्यायला आपला धर्म वरी जात नसतो, कधी लक्षात ठेवा. म्हणून वारकरी संप्रदाय साम्यवाद सांगितला, जातीचा काही संबंध नाही. कबीर हे मुसलमानाच्या कुळातले होते, पण कबीरानी भजन म्हणता म्हणता शेला इनला किती राम राम म्हणत होता. आणि आम्ही भजन करता करता तांबाखू घोंगड्या भजन करता करता पांढऱ्या घोंगड्या आम्ही रंगून टाकल्या. काय आमचा पुरुषार्थ आहे. वा 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 वा. आणि काय धर्माच्या गप्पा करायच्या लायकी. रूम न देव इकून घालीन आणि इकून काढीन आमच्या. पार दाताड बोचरं करून टाकेल देव. हे राजो, दृष्टांत संपला. या देशातल्या इस्लाम धर्माच्या माणसानं गुडघे टेकून आज तिथे राम मंदिर आहे, भगवान कृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे, गुरु गोविंद सिंहाचं मंदिर आहे, आणि नित्य तिथं ग्रंथ वाचन चालतंय. तिथं ग्रंथाचं मंदिर आहे. आज 350 कोटीचं 300-325 कोटीची जागा आहे. महाराज परधर्मातला माणूस आपल्या सनातनी साधूचा ऐकून या धर्माचा उद्धार करतो. त्यावर ते आपला उद्धार करणार नाहीत का साधू? म्हणून संत संग देई सदा विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई